हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. कंबाईन ग्रुप बी आणि सी 2026 ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि पुढच्या परीक्षेची जी तयारी करायची त्यासाठी खूप इम्पॉर्टंट इनपुट्स देणारा हा व्हिडिओ असेल, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आता या लेक्चरमध्ये तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल, जस्ट रिसेंट जो पेपर झाला आपला ग्रुप बी आणि ग्रुप सीचा, त्या दोन्ही पेपरचं ॲनालिसिस घ्यायचं आपल्याला. पण ते ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला जे वाटतं तसं नाही की मी काहीतरी उत्तर सांगेल आणि थोडाफार ते काढावा देईल, किती क्वेश्चन होते, किती टॉपिकवर होते वगैरे, तसं अजिबात नाही. म्हणजे ते तर बेसिक घ्यायचंच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण इन डिटेल प्रॉपर ॲनालिसिस म्हणतो ते आपण इथे घेणार आहे. त्यामुळे ज्याला कोणाला असं फास्ट एकदम रील ढकलायची सवय लागली, पटकन काहीतरी शॉर्टमध्ये बघायचं आहे आणि पुढे जायचं आहे, त्यांनी हा व्हिडिओ पुढे ढकला आणि बघत बसा, रील बघत बसा, निवांत काहीतरी दुसरं. ठीक आहे. आता एकंदरीत कट ऑफ मार्कांची रेंज विद्यार्थ्यांची, त्यातही राज्यसेवेचा क्राऊड, इव्हन UPSCचा सुद्धा क्राऊड बरं का विद्यार्थ्यांचा, तर तो खाली कंबाईनला शिफ्ट झालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी विचारात घेऊन जेव्हा आपण एखाद्या परीक्षेत तयारी करतो तेव्हा आपल्याला फार बारकाईनं सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पुढची रणनीती ठरवावी लागेल. आत्तापर्यंत ज्या चुका झालेल्या आहेत जुन्या विद्यार्थ्यांच्या, ते जर परत परीक्षा देणार असाल तर त्यांच्यासाठीही इम्पॉर्टंटच आहे, कारण तुमच्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत एकदम, त्यांच्यासाठी तर 100% हा व्हिडिओ लागू होणार आहे. कारण तुम्ही सुरुवात करताय म्हटल्यानंतर ज्या आधीच्या विद्यार्थ्यांनी चुका केल्यात त्या परत तुम्ही करू नका. किंवा त्यांना जे 3 वर्ष 4 वर्ष, काही काही मला 5-5, 6-6 वर्ष लागलेले आहेत, तर ते तुम्हाला लागले नाही पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय, तर हे स्ट्रॉंग इनपुट घेतले पाहिजे. क्लिअर. त्यामुळे इथं आपला हा व्हिडिओ जरी समजा अर्धा तासाचा, पाऊण तासाचा झाला असेल, थोडा लेंदी, पण तो गरजेचा आहे. आणि आज तुम्हाला खरंच कळेल की झालेल्या एक्झाम नंतर कुठल्याही त्याचा पेपर हा, ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो की एखाद्या गोष्टीचा आपण फार पोस्टमॉर्टम करणे म्हणतो, तसं करणं किती गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला दिशाच नाही मिळणार आहे. ठीक आहे. सो शेवटपर्यंत बघा, मग आपण ठरवू पुढे काय करायचे ते. सर टार्गेट काय आपलं, टार्गेट कंबाईन, ती पण कुठली, 2026, हा सगळ्यात महत्त्वाचा, ग्रुप बी आणि सी. आता बघा, नवीन स्टुडंट असेल किंवा जुने असेल, जर तुम्ही ह्याच्या आधी एक्झाम दिलेला आहे, आता कोणी जुने ह्याचा अर्थ काही 1857 पासून ते अभ्यास करा असा विषय नसतो. जुन्या म्हणजे काहीतरी 1 अटेम्प्ट दिलेला आहे, 2 अटेम्प्ट दिलेला आहे, किंवा 1 वर्ष झाला असेल, 2 वर्ष झाला असेल. हा, आता काही अजून फारच जुने विद्यार्थी असतील जे की लिटरली 5-6 वर्षापासून आहेत, वॉट एव्हर. सो एक कॅटेगरी तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांची केली. त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये काय मिळणार आहे की ज्या गोष्टी तुम्ही खूप अभ्यास केलेल्या आहेत तरीही रिझल्ट येत नाहीत, तर काहीतरी गोष्ट मिसिंग आहे तुमच्या अभ्यासामध्ये आणि आयोगाच्या प्रश्नांमध्ये. तो स्कोर न येण्याचं काय कारण आहे, तुमच्या झालेल्या चुका ह्या आता आपल्याला इथून पुढे करायच्या नाहीत. त्या तुम्हाला कुठल्या चुका आहेत हे या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. नवीनसाठी तर याच्यामध्ये फार मोठा खजाना आहे या लेक्चरमध्ये. हे सगळं तुमच्यासाठी तर आहेच डेफिनेटली, जे काय आता मी ते सांगेल ते. बघा, इकॉनॉमिक्स हा विषय आपण टार्गेट करू, फक्त दुसरा काहीच नाही. मी तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल ॲनालिसिस घेत नाही आहे, तर फक्त कशाच घेईल, इकॉनॉमिक्सचं. याच्याबाबत तुम्हाला 2 गट दिसतील. आता जे केल्याप्रमाणे ओल्ड आणि न्यू स्टुडंटचा मार्क इकॉनॉमिक्समध्ये येत नाहीत. इकॉनॉमिक्स हा अवघड विषय वाटतो, टफ आहे, कन्सेप्च्युअल बेस आहे, क्वेश्चन पॅटर्न पण जरा डिफिकल्ट येतो. अशा वेगवेगळ्या कारणांनी इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स काय होतात, कमी येतात. मार्क्स कमी येतात. आता कमी कोणाला येतात, तर ऑब्विसली ज्यांचा अभ्यास कमी आहे, समजा अभ्यासच नाही आहे, तर कमीच येणार ना. विशेषतः नवीन बाबतीत दिसून येतं. आता सुरू केलेला अभ्यास, जास्त वाचन झालेलं नाही आहे, किंवा एकच रिडिंग झाली आहे, किंवा रिव्हिजनच झालेलं नाही आहे वगैरे, वॉटएव्हर जे काय असेल ते, त्यामुळे मार्क कमी येणं हे आपल्याला मान्य आहे. पण तुम्ही अशी पण एक कॅटेगरी बघितली असेल अशा विद्यार्थ्यांची की ज्याचा अभ्यास झाला आहे, रिव्हिजन झालं आहे, सर खूप व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर माझ्या, त्याला जर आपण असं विचारलं, बोललं तर ती खूप चांगली कन्सेप्ट सांगेल, पण परीक्षेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो, किंवा त्यांनी टेस्ट सिरीज पण फार केलेली आहे, POQ ॲनालिसिस पण केली, म्हणजे सगळं करून सुद्धा काय होतात, जुने विद्यार्थी मार्क कमी घेत आहेत, मार्कच येत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींचं एकमेव सोल्युशन आहे. आता तुम्ही म्हणा, सर ह्यांचा अभ्यास नाही म्हणून मान्य आम्हाला कमी येतात फार, इथं काय प्रॉब्लेम आहे. आता इथं काय, ह्यांना मार्क कमी येतात म्हणजेच समजा 15 क्वेश्चन्स असतील इकॉनॉमिक्सवर, तर 7 बरोबर येणं, किंवा 8 येणं, किंवा मॅक्स 9 पर्यंत जाणं, पण असे ॲव्हरेज मार्क घेऊन रिझल्ट येत नाही ना. म्हणून तर ते 3, 4, 5 वर्ष झाले इथंच आहेत, म्हणून त्याला आपण ओल्ड स्टुडंट कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. राईट. आता ह्यांचं तर इथं अजूनच आहे, म्हणजे काहींचं 5 येईल, काहींचं 6 येईल, काही जणांचा 7 मार्क येईल. इकडे काही जण जुने विद्यार्थी समजा 10 पर्यंत आहेत, हरकत नाही. तुम्हाला सर 10 म्हणजे चांगलेत ना, नाही नाही, एवढ्या अटीतटीच्या कॉम्पिटिशनमध्ये आता 10 मार्क नाही घेत, तो गेला का. तुमच्या माहितीसाठी तुम्ही जर टेलिग्राम चॅनल बघितलं असेल आपलं अर्थनीतीचं, आवर्जून सर्च करून बघायला, अर्थनीती बाय गजानन भास्के, त्या टेलिग्राम चॅनलवर मी रिफ्लेक्शन टाकलेलं आहे. आपल्या इकॉनॉमिक्स गाईडमधून, माझ्या बुकमधून किती प्रश्न आलेले आहेत, बॅचमधून किती प्रश्न आलेले आहेत, तर ती जी रेंज आहे ना ती तुम्हाला आता विद्यार्थ्यांची सांगतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विद्यार्थ्यांनी फायदा
फायदा घेऊन 13 मार्क 14 मार्क इकॉनॉमिक्समध्ये घेतलेले आहेत. आणि मला त्याचं फार समाधान आहे की आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एवढी मोठी मजल मारलेली आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स सारख्या अवघड विषयामध्ये 7-8 मार्क येणं ही फार मोठी अचिव्हमेंट वाटायची. आज तो आकडा 12 आणि 13 पर्यंत गेलेला आहे विथ प्रूफ. मला ते फक्त टेलिग्रामवर टाकायची सवय नाही आहे. मला फार मेसेजेस विद्यार्थ्यांचे किती मार्क आलेले तुम्ही विचारू शकता कोणाला. त्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच क्रेडिट सगळं विद्यार्थ्यांचं बरं का. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी शिकवलं म्हणजे त्याला मार्क आले नाही बाबा. ते तुझंच क्रेडिट आहे, तूच अभ्यास केलेला आहे, तुझं डेडिकेशन आहे आणि क्रेडिट पण तुझंच आहे. पण सांगायचा विषय आहे की जरा थोडं गायडन्स आपण नीट समजून घेतलं, ऐकलं, दिशा ठरली, डिमांड ऑफ द एक्झाम कळाली, बेसिक इनपुट्स लक्षात आले की डेफिनेटली मार्क्स येतात. म्हणून इथं ही 10ची वगैरे रेंज सोडून द्या. आता तुम्हाला इन एनी हाऊ 12-13 पर्यंत जावंच लागेल, पण ते मार्क येत नाहीत. म्हणजेच आता मी जे सांगत होतो कन्क्लुजन काय, इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स कमी येतात नवीनचा अभ्यास नसल्यामुळे, आणि जुन्यांचा अभ्यास असूनही नेमका काय प्रॉब्लेम आहे ते इथं बघू. सो या सगळ्यांची कारणं काय, कशामुळे इकॉनॉमिक्समध्ये मार्क येत नाहीत. हे जनरल कारण झाले, सर सब्जेक्ट अवघड आहे, कळत नाही वगैरे, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. क्वेश्चन पॅटर्न अवघड असेल, पण तसं नाही. आता ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे इथं, मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही आधीच्या झालेल्या क्वेश्चन्स, ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणतो, ह्याचं प्रॉपर ॲनालिसिस करत नाहीत, जे की आपल्याला आज करायचं आहे. म्हणून म्हणलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरा थोडा लेंदी झाला तरी तुमच्यासाठी गरजेचं आहे. आपल्याला सवय लागली फार 2 मिनिटात पटकन 1 मिनिटात रीलवर ढकलायची, पटकन बघितलं पाहिजे. थोडे पेशन्स ठेवा. सहजासहजी सोपं नाही आता आजकाल, आणि ह्याच घाईगडबडीमुळे वर्ष बर्बाद होतात. शांतपणे सुरुवातच चांगली केली की शेवट बरोबर चांगला होतो. आपली सुरुवातच भटकलेली असती सगळी. हे थोडं ते थोडं, ह्याचं गायडन्स त्याचं गायडन्स, अर्धवट पेशन्स ठेवायचे नाहीत, नीट पूर्ण काही बघायचं नाही. बाकीच्या गोष्टी आपण पूर्ण बघू. कुठल्या वेब सिरीज असतील, कुठली मूवी असेल, राजकारणाचं कुठलं डिबेट असेल, विश्लेषण, MPSCच्या विद्यार्थ्यांना हे फार सवय, क्रिकेट मॅच असेल, वन डे, दिवस आपण घालू ते ना, ते कामं सेवानुसार आम्हाला. तिथं आमचे पेशन्स आहेत, आम्ही 5-5 घंटे नाही 10 घंटे घालू, किंवा एखादा वेब सिरीज पिक्चर बघताना 2-2, 3-3 तास घालू, ते चालतंय. पण महत्त्वाचं लेक्चर्स किंवा काही गायडन्स, ह्याच्यासाठी पेशन्स राहिले नाहीत विद्यार्थ्यांच्या. ह्याचा फायदा तुम्ही घ्या. जे सिरियस कॅन्डिडेट ना, मी तेच म्हणलं, त्यांनी ह्या गोष्टींचा फायदा घ्या. लिटरली काही कॉम्पिटिशन इथंच ब्रेक होतं तुमचं. इतर गोष्टीत डायव्हर्ट न होता, जे आपल्या परीक्षेसाठी मार्क देणारं असं गायडन्स असेल, प्लॅटफॉर्म असेल, त्याला आवर्जून फॉलो करा. आणि ते जेवढा काही कंटेंट देतील, अर्धा तासाचा, 1 तासाचा, 2-2 तासाचा असेल तरीही ते बघा. त्याच्याने फार चेंज होतो. क्लिअर? नेक्स्ट. सो इथं काय चुकतं आपलं, PYQ अनालिसिस जे आपलं इथं आपण करतोय. ह्याच्यामध्ये PYQ अनालिसिसच्या नंतर आपल्याला काय लक्षात येतं, तर ॲक्च्युली डिमांड ऑफ द एक्झाम, परीक्षेला नेमकं काय पाहिजे हे कशावरून कळतं, PYQच्या ॲनालिसिसवरून. आणि आता आपलं PYQ ॲनालिसिस म्हणजे काय तुम्हाला ते सांगतो. बघा तुम्हाला सर आम्ही करतो ना, हो आम्हाला PYQ पाठ आहेत, सगळं माहिती आहे आम्हाला. लक्षात घ्या, इथं हेच तर चुकतं. PYQ ॲनालिसिसमध्ये पहिला पॉईंट येतो की ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतो, संख्यात्मक आकलन करणे PYQचं. त्याच्यामध्ये येतं मोस्ट इम्पॉर्टंट की ह्या परीक्षेमध्ये किती क्वेश्चन आले. उदाहरणार्थ 15 प्रश्न आले चला इकॉनॉमिक्समध्ये. मग आता तुमचं परत अजून काय असतं, 15 पैकी काही प्रश्न हे सार्वजनिक वित्तावर आहेत, काही महागाईवर आहेत. म्हणजेच टॉपिक वाईज वेटेज काढता. एकतर किती क्वेश्चन आले हे एक तुम्ही काढता, त्याच्यानंतर कोणत्या टॉपिकवर आले हे एक काढता, पुढे त्याचे उत्तर काय दिलेत आयोगाने नेमके, किंवा आपण काय सॉल्व्ह केलेले ते एक बघता. म्हणजेच इथं त्याचा आन्सर बघता तुम्ही. नेक्स्ट अजून जर थोडंफार कोणी डिटेलमध्ये गेलंच तर काय करतं, ते 1 लाइनर आहेत की मल्टी लाइनर आहेत हे एकदा बघता. आणि अजूनच थोडं कोणी पुढे गेलंच ॲनालिसिस करायला, तर किती प्रश्न हे कन्सेप्टवर आहेत, किंवा किती प्रश्न हे फॅक्ट्सवर आहेत, किंवा करंटवर आहेत. हे यस, हे झालं तुमचं ॲनालिसिस. तुम्हाला सर भरपूर झालं ना हे, लक्ष द्या आता. म्हणून थोडं पेशन्स ठेवून शेवटपर्यंत बघा. एवढं करताना तुम्ही कुठलाही पेपर होतात, मी परत सांगतो आवर्जून, 2026चं टार्गेट असेल तर तुम्हाला आत्ता रिसेंट झालेला पेपर तर बघायचाच आहे, आणि तो अशा पद्धतीने बघायचा आहे की ह्याच्यातून तुम्हाला दिशा मिळाली पाहिजे. आणि हा जो शब्द आहे ना, हा डिमांड ऑफ द एक्झाम, ही कळते कशावरून, PYQ ॲनालिसिसवरून. आणि PYQ ॲनालिसिस म्हणजे हे झालं क्वांटिटेटिव्हली, वरवर सुपरफिशियल म्हणायचं याला, सिम्पल. आता ॲक्च्युली इथून पुढे ॲनालिसिस सुरू होतं, ज्याला आपण अर्थनीती पॅटर्न म्हणतो. सो बी केअरफुल. मी तर अजून पेपर घेतलाच नाही, म्हणजे आता तुम्हाला हे इथं समोर पेपर ठेवलेले आहेत फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. हे इथं आयोगाचे प्रश्न आहेत. म्हणजे प्रश्न समोर घेऊन आत्ता जस्ट रिसेंट झालेले ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्रिलिम. पण त्याच्या अगोदर ह्या सगळ्या प्रश्नाला नेमकं ॲनालिसिस करणं म्हणजे काय करायचं हे तुम्हाला पॉईंट्स इथं समजून सांगतोय. इथं कळते काय चाललंय ते.
म्हणजे नेमकं PYQ जे आत्ता जस्ट झालेले आहेत तर ते नेमके ॲनालिसिस कसे करायचे, त्यातून कुठले कुठले मुद्दे आपण घेतले पाहिजे जेणेकरून की पुढच्या परीक्षेला आपल्याला दिशा मिळेल. घ्या इथंचा महत्त्वाचा पॉईंट. आता हे इथं अर्थनीती पॅटर्न, अर्थनीतीचं PYQ विश्लेषण. ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस येतं का, येतंच, हे तर करायचंच आहे. म्हणजे हे चुकीचं म्हणलं का मी नाही, पण मुळात आपण इथपर्यंतच थांबतो. विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला PYQ बघितले तेव्हा तुम्ही एवढ्याच पॉईंटचं काहीतरी विश्लेषण करून थांबता. हे म्हणजे तुमचं PYQ ॲनालिसिस. आता ॲक्च्युली इथून पुढं हे तर करायचं जे क्वांटिटेटिव्ह आत्ता जे सांगितलं ते त्याच्या पुढं सुरू होतं, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह म्हणू शकतो. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता ह्याच्यामध्ये काय येतं, ह्याला एक सेपरेट पेज घेतो. इथं मोस्ट इम्पॉर्टंट पहिला पॉईंट येतो क्वेश्चन पॅटर्न. म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आपल्याला घ्यायचेच आहेत, पण त्याच्या पलीकडे बियॉन्ड दॅट आता काय करायचं आहे, क्वेश्चन पॅटर्न हा नेमका कसा होता हे एकदा बघा. ह्याच्यामध्ये परत अजून बघा मी पॉईंट काढलेले आहेत. क्वेश्चन पॅटर्न म्हणजेच इथं आपल्याला विचारात घ्यायची आहे नेमकी डेप्थ किती होती, डिफिकल्टी लेवल काय आहे या पेपरची, हे आपण बघितलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय येतं, आता तुम्हाला सर एक 5-6 प्रश्न कन्सेप्टवर होते, काही प्रश्न सर फॅक्ट्सवर होते. ओके, हरकत नाही. हे झालं तुमचं सुपरफिशियल वरवरचं ॲनालिसिस जे आपण इथं बघितलं. आता इथून पुढे अर्थनीती पॅटर्न सुरू होतो. आता याच ग्रुप बी आणि सीच्या विथ प्रूफ दाखवता तुम्हाला. मी काय करेल, कन्सेप्टवरचे जे प्रश्न आहेत ना ह्याचं परत अजून डिटेल ॲनालिसिस काय करेल, किती प्रश्न हे तुमचे कन्सेप्टवरचं तुम्ही काढलं, समजा 4-5 होते, अरे पण त्याच्यात पण त्या प्रश्नामध्ये काही प्रश्न हे फक्त अंडरस्टँडिंगवर होते, काही प्रश्न हे ॲप्लिकेशनवर होते आणि काही प्रश्न हे इंटरलिंकिंगवर होते. नवीन विद्यार्थ्यांना कदाचित हे प्रकार नवीनच असेल की सर हे काय प्रकार आहे म्हणून तुम्ही काय सांगताय, म्हणून तर ना हे असं जे भयानक विचित्र वाटत असेल ना तुम्हाला, सर असं कुठं असतं का एवढं डिटेलमध्ये, कळेल बाबा तुला, थोडं पेपर बघ. आणि आत्तापर्यंत हीच चूक झाली आहे. कंबाईनवाल्यांनी काय मानसिकता केली की नाही सर एवढं असं नसतं, नाही आम्हाला हे नाही करायचं, कोणी सांगितलं, आणि मग कट ऑफ एवढा कसा जातो. बरं कोणाला तरी मार्क येतायच ना, हे एक मान्य केलं का नाही तुम्ही. आपण अभ्यास नाही केल्यामुळं पेपर कमी असतो, कट ऑफ कमी लागतो, हा गैरसमज आहे. इतरांना कोणातरी मार्क येतात ह्याचा अर्थ तो अभ्यास करतोय, त्याला काही जादून मार्क येत आहेत का, ह्याचा अर्थ त्यांनी पॅटर्न समजून घेतला आहे, डेप्थ वाढवली आहे, काहीतरी त्याला परीक्षेचं कळालं ना म्हणून त्यांनी मार्क घेतलेत. सो आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर मग इथपर्यंत आलोच पाहिजे आपण. सो कन्सेप्टमध्ये काय आहे, अंडरस्टँडिंगवर प्रश्न म्हणजे सरळ सरळ एखादी कन्सेप्ट तुम्हाला किती समजली आहे असं सरळ विचारलं जातं जनरल त्या कन्सेप्टबद्दल, ती आहे. आता इथं ॲप्लिकेशन म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ समजा आपण महागाईबद्दल बोलू की अर्थव्यवस्थेत महागाई कशी निर्माण होते, याचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा किंवा पैसा हा जर वाढला, लोकांकडे पैशाचं प्रमाण वाढलं की काय होते, मागणी वाढते वस्तू सेवांची, आणि मागणी वाढली की काय होते, किंमत वाढते. झालं ही अंडरस्टँडिंग महागाईची. पण आता याचं ॲप्लिकेशन म्हणजे काय करता येईल, मग आता ह्या महागाईचे परिणाम कशावर होतात, मग महागाई वाढल्यामुळे दारिद्र्य वाढतं का कमी होतं, महागाई वाढल्यामुळे अजून कुठले इतर काय परिणाम होतात का, आर्थिक विषमता वाढते का कमी होते, तर म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. आताच तुम्हाला ते दाखवतो प्रश्न. सरकारने कर्ज ज्यावेळेला सरकार घेतं तूट भरून काढण्यासाठी, मग ते कर्ज घेतल्यानंतर तूट भरून काढल्यानंतर अर्थव्यवस्थेत कशी परिस्थिती निर्माण होते, महागाईवरचा प्रश्न आहे, दाखवतो तुम्हाला ते. तर काय म्हणायचं, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. आता इंटरलिंकिंगमध्ये काय, सेम तुम्हाला 2 कन्सेप्ट एकत्र केले जातात किंवा 2 टॉपिक एकत्र केले जातात, 2 कन्सेप्ट एकत्र करून विचारले जातात किंवा 2 टॉपिक एकत्र करून विचारले जातात. हे पुढे विथ एक्झाम्पल दाखवून देईल तुम्हाला. हे फक्त पॅटर्न लक्षात ठेवा. एवढं मी कशाबद्दल सांगितलंय, फक्त कन्सेप्टबद्दल विचार करा. आणि आपण आधी कुठं होतो, हे इथं. सर ॲनालिसिस झालं आमचं, किती प्रश्न आले, 15, कोणत्या टॉपिकवर आले, ह्या टॉपिकवर आले, त्याचं उत्तर काय हे आयोगाने दिलेलं आहे, सिंगल लायनर किती, मल्टी लायनर किती, किंवा हे जनरल. आता मी फक्त कन्सेप्टला घेऊन तुम्हाला एवढं डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. आपल्याला जर असं लक्षात येत असेल, मला फक्त कन्सेप्ट कळाल्यावर सर इकॉनॉमिक्स कळालं मी मार्क घेत नाही, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात का तुला, बरं नुसतं अंडरस्टँडिंग ॲप्लिकेशन चालत नाही, इंटरलिंकिंगचे काही क्वेश्चन दाखवतो तुम्हाला मी, मग ते येतात का. आता उदाहरणार्थ पंचवार्षिक योजनेचा एक प्रश्न बघा, कुठलीही एखादी योजना असते, मी गव्हर्नमेंट स्कीम म्हणतो, तर ती कधी सुरू केली तिचं एक वर्ष असतं, पण तिचा संबंध पंचवार्षिक योजनेसोबत जोडलेला आहे. किंवा कुठलीही एखादी घटना असेल, एखादी संस्था असेल, तर तिचं वर्ष असतं स्थापना वर्ष, पण ती कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तिला कन्सिडर केलं जातं. 2 टॉपिकची इंटरलिंकिंग. नेक्स्ट फॅक्ट्स. फॅक्ट्सवर सरळ सरळ म्हणतो सर हा फॅक्ट्सवर प्रश्न आहे. फॅक्ट्समध्ये पण इथं आयोग पर्याय देताना ना क्लोज ऑप्शन टाकतं.
किंवा कन्फ्युजिंग ऑप्शन टाकतं हे कोणी विचार करायचा. फक्त फॅक्टचा प्रश्न म्हणून सोडून द्यायचा का? हे अजून डिटेलमध्ये जाणं. पुढं हे झालं कन्सेप्ट, फॅक्ट्स, क्वेश्चन पॅटर्न, डेप्थ, डिफिकल्टी लेवल. आता पुढं तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून एक ॲनालिसिस करायचं आहे की नवीनच न्यू एरिया काही आयोगाने टाकला आहे का, नव्याने, ज्याला आपण सरप्राईज एलिमेंट म्हणतो, ते एक सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर टॉपिकनुसार काही गोष्टी चेंजेस केल्यात का, टॉपिक वाईज वेटेज ज्याला आपण म्हणू ते चेंज केलं आहे का, हे सगळे पॉईंट आहेत. आता एवढं सगळं बघितल्यानंतर मी बॅचबद्दल याच्याबद्दल सांगेल नंतर. हे मुद्दे झाले कुठले, इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न जे असतात त्या 15 प्रश्नाला एवढे सगळे फिल्टर लावायचे. कन्सेप्टवर असेल तर कन्सेप्टच्याही अंडरस्टँडिंगवर आहे का, ॲप्लिकेशनवर आहे का, इंटरलिंकवर प्रश्न आहे. फॅक्ट्सवर पण नुसतं फॅक्ट्सवर म्हणून चालत नाही, त्याचे ऑप्शन कसे आहेत तेही बघायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघितल्यानंतर आता इकोच्या बाहेर अजून एक फॅक्टर सांगतो तुम्हाला. काही प्रश्न हे कोर इकोला सोडून करंटवर आहेत. करंटमध्ये पण परत 2 फॅक्टर येतात, एक म्हणजे बजेट अँड सर्वे, आणि दुसरा येतो ऑदर. ह्या ऑदरमध्ये काय येतं सांगतो. त्याच्यानंतर योजना, त्याच्यानंतर लोकसंख्या, आणि त्याच्यानंतर येतो पॉलिटी अँगल. हे सगळं काय आहे, हे पेपरचं ॲनालिसिस आहे आणि तो एरिया आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी काही जणांना डोक्याच्या वर गेल्या असतील, काही जण अर्ध्यातच व्हिडिओ सोडून गेले असतील. जे टिकलेत त्यांना आता लिंक लागेल. म्हणून म्हणलं की थोडे पेशन्स ठेवा, आपला पॅटर्नच वेगळा आहे. तुम्हाला काय लागली माहिती का, ते ॲलोपॅथी आयुर्वेदिकचे उदाहरण देतो बघा नेहमी. ॲलोपॅथीची सवय लागली, पटकन गोळी खाल्ली की बरं वाटलं पाहिजे. नाही, आयुर्वेदिक त्याची ट्रीटमेंट थोडी लॉंग असते पण ती इफेक्टिव्ह असते, त्याचा साईड इफेक्ट नसतो किंवा फार कमी असतो. आता तुम्हाला जे इतके सगळं सांगितलं ना त्याचं इथं ॲप्लिकेशन करून देतो, लिंक लावून देतो या इकडं. आता हा प्रश्न अटल इनोव्हेशन मिशन, आणि परीक्षा बघा बरं का कुठली, ग्रुप बीची जस्ट आत्ता झालेली 4 जानेवारी 2026 ग्रुप बीची पूर्वपरीक्षा. आता ॲक्च्युली हे मागच्या वर्षीची ॲड होती म्हणून तर 25 टाकलं आहे, पण एक्झाम कधी झाली, जस्ट आत्ता 26 झाली 4 जानेवारीला, हे लक्षात ठेवा. ॲड मागची होती ती. आता हा प्रश्न कशावरचा आहे, अटल इनोव्हेशन मिशन म्हणजेच गव्हर्नमेंट स्कीमवर आहे. पहिला प्रश्न गव्हर्नमेंट स्कीमवर, हे तुम्ही इथं लिहायचं. हा, त्याचं उत्तर काय वगैरे वगैरे सगळं मी म्हणून हे तुम्हाला मी त्याचं उत्तर, तो अख्खा टॉपिक, ती अख्खी योजना कव्हर करायला आलो नाही आहे. हेच तर चुकते आपल्याला. ॲनालिसिस म्हणजे काय, तर उत्तर द्या सर आणि मग आपण सॅटिस्फाईड होतो, ह्याचं हे उत्तर आहे. मी क्वेश्चन पॅटर्न, डेप्थ, डिफिकल्टी लेवल, काही कीवर्ड्स आहेत, काही पर्याय आहेत, ते कसे आहेत आपल्याला हे समजून घ्यायचे आधी. अजून पुढे येऊ या इकडं. हा टॉपिक काय बघा, भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल दिसतंय 2022-23. ह्याच्या अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत कोणत्या उपक्षेत्राचा समावेश होतो. म्हणजे इथं सुद्धा आता मेक इन इंडिया म्हणल्यानंतर काय आली, गव्हर्नमेंट स्कीम आली. म्हणजेच पहिला प्रश्न सुद्धा गव्हर्नमेंट स्कीमवर, दुसरा प्रश्न सुद्धा गव्हर्नमेंट स्कीमवर. सो कन्क्लुजन इज दॅट कंबाईनची पूर्वपरीक्षा तयार करत असाल तर शासकीय योजना, गव्हर्नमेंट स्कीम इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. किती क्वेश्चन, 2 क्वेश्चन दिले तुम्हाला. कोर इकॉनॉमिक्स वेगळा, आपण जरा आपण टॉपिक म्हणतो दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न वगैरे वगैरे, ते सगळे कोर टॉपिक झाले. हा कोर इकॉनॉमिक्सच्या बाहेरचा पार्ट आहे इथं. आता काय लागलं का, लिंक लागली. काय आहे, योजनावरचा एरिया. एक किती प्रश्न आले, 2 प्रश्न आले. किती परीक्षेमध्ये, एकाच परीक्षेमध्ये याच वर्षी ग्रुप बी मध्येच 2 प्रश्न. आता तुम्हाला कॉन्फिडन्स यायला लागेल आणि क्लिअरिटी. यस, इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त आपले जे ट्रॅडिशनल टॉपिक आहेत ते नाही, त्याच्या पलीकडे पण ह्या एरियावर आले प्रश्न तर काय करणार, इकडे पण दाखवतो, इकडे पण दाखवतो. चला पुढं अजून हळूहळू क्लिअर होईल सगळं. नेक्स्ट या इकडं. हा काय, आता केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये पूर्ण अखिल भारतीय स्तरावर 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती. आता इथं बजेट अँड सर्वे क्लिअर कट त्याच्यावरून प्रश्न आहे, डायरेक्टली फ्रेम होता. हा सुद्धा बघा इथं, हा सुद्धा हे भले गव्हर्नमेंट स्कीमचा असेल पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सोर्स कुठं सापडतो, परत हा बजेट अँड सर्वे. ज्याला असं वाटतं ना सर कंबाईनला आम्हाला गरज नाही, आम्ही नाही बजेट वगैरे सर्वे करत, नको करू, मार्क पण येत नाही, मग दुसरे कोणीतरी करतील आणि मग हे करा. म्हणून तुमची लेवल, डेप्थ आणि परीक्षेची डिमांड समजून घ्या. गव्हर्नमेंट स्कीम, बजेट अँड सर्वे.
परत इथं क्लिअर कट हा बजेट आणि सर्वेवरचा प्रश्न आहे. इकडेही गव्हर्नमेंट स्कीम. आता ते हळूहळू कळेल तुम्हाला. नवीन असाल तर कळेल की सर मग सोर्स कुठून वाचायचे, मग बजेट कुठं, काय काय सगळं फक्त चाललंय काय तर समजून घ्या. तुम्हाला 2026 टार्गेट असेल तर मला इकॉनॉमिक्ससाठी काय आधी माहिती असलं पाहिजे, तो सब्जेक्ट कसा आहे, त्याचा आवाका किती मोठा आहे, आपण जे पुस्तक घेतोय फक्त तेवढ्या पुरतं अभ्यास करायचा का, त्याच्या बाहेरून पण काय प्रश्न येत आहेत. ॲक्च्युली इकॉनॉमिक्सचं सेग्रिगेशनच बऱ्याच जणांना माहीत नाही की कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, बजेट सर्वे, त्याच्यानंतर लोकसंख्या, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम, हेच कदाचित नवीन असतं तुमच्यासाठी. म्हणून समजून घ्या. ह्या 2 पेपरमध्ये ग्रुप बी आणि सी मधून खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला इनपुट्स मिळतील जे की पुढच्या 2026 साठी कामाला येतील. कळालं? पुढे जाऊ आपण आता. आता इथं सुरू झाला कोर इकॉनॉमिक्स, जे आपण कुठलंही पुस्तक वाचतो त्याच्यातून. आता काय हा बँकिंगवरचा प्रश्न. बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले हे 1969ला. आता किती 14 बँकांचं राष्ट्रीयकरण. एकदम साधं. हा सिंपल 1 लाइनर प्रश्न आणि ह्याला म्हणायचं फॅक्च्युअल प्रश्न. म्हणजे तुम्हाला इथं फॅक्ट्सही माहिती पाहिजे डायरेक्टली पटकन. ह्याच्यात पण ऑप्शन 12, 14 जवळजवळ आहेत. तुम्हाला सर नाही आम्हाला माहिती ना 14 आहेत. नाही बाबा इथं माहिती असून सांगू म्हणत होतो एका तासात सांग. तिथच्या प्रेशरमध्ये काय होतं माहिती का, लक्षात येत अरे 12 की 14 काहीतरी आहे. हे मी परत सांगतोय, लक्षात घ्या. तिथं होतं किती जणांना असं कन्फ्युजन झालं. मग काय पाहिजे इथं, परफेक्शन पाहिजे. मला हे सांगायचं आहे, फॅक्च्युअल डेटा. नेक्स्ट अजून पुढे चला. हे समजून घ्या. आता इथं काय योग्य जोडायला वा. आता बघा प्रश्नाचा पॅटर्न कसा बदलला. फॅक्च्युअल बँकेवर प्रश्न असतो बरोबर, पण त्यासोबत त्याचा बेस पण माहिती पाहिजे. इथं बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट विचारला, बँकिंग नियमन कायदा, बँकांचं नॅशनलायझेशन, बँक राष्ट्रीयकरण विचारलंय. इकडंच काय विचारलं होतं, त्याचा फॅक्ट्स विचारलाय, बँकांचं राष्ट्रीयकरण फॅक्ट्स. लगेच पुढचा प्रश्न काय, बँकांचं राष्ट्रीयकरण. पण आता इकडं तुम्हाला बँकांचं राष्ट्रीयकरण विचारताना त्याचा उद्देश विचारलाय. असं नाही विचारलं बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं. इव्हन हा सुद्धा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे बरं का. हा तुम्हाला इंग्लिशमध्ये लक्षात येईल. हे इथं बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, पण तो वर्ष नाही विचारलंय. ऍक्च्युली त्याचा पर्पज काय, कशामुळे केला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, किंवा सेम हे बँकांचं राष्ट्रीयकरण का करण्यात आलेलं आहे हे समजून घ्या. म्हणजे इथं ह्याला आपण थोडा कन्सेप्टच्या अँगलनी म्हणा, बॅकग्राऊंड बेसच्या अँगलनी प्रश्न म्हणू शकतो. सो बँकांचं राष्ट्रीयकरण का करण्यात आलं, कारण त्यावेळेला ज्या प्रायव्हेट बँका होत्या त्या खूप मोठ्या प्रमाणात फक्त शहरातच होत्या, मोजक्याच लोकांना कर्ज देत होत्या. आणि मग देशाच्या एकूण प्रगतीचा विचार केला तर त्या काळातील लोक, ग्रामीण भागातील लोक, जे कमी उत्पन्न असणारे छोटे शेतकरी असते, त्यांनाही बँकिंग सुविधा केली पाहिजे ना. पण प्रायव्हेट बँका तसं करत होते का, नाही. प्रायव्हेट बँकेचा उद्देश काय असतो, पैसा कमवणं. आणि मग ह्या सगळ्या बँका ग्रामीण भागात जात नव्हत्या, म्हणून सरकारने काय केलं, ताब्यात घेतलं. सरकारच्या मालकीचं केलं राष्ट्रीयकरण म्हणायचं. आणि मग त्या राष्ट्रीयकरणाचा मेन उद्देश काय होता, सामाजिक विकास किंवा तळागातील लोकांचा विकास, ग्रामीण भागातील लोकांचा विकास, त्यांच्यापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणे, कर्ज सुविधा देणे. म्हणजेच हा सामाजिक उद्देश उत्तर आलं का, ह्याला म्हणायचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. म्हणजे अजून तर काहीच नाही, सुरूच नाही झालं तरी थोडा कॉन्फिडन्स आला का, या समजून घेतलं तर उत्तर येतं. आणि हे क्लिअर कट बँकिंग नियंत्रण कायदा. आता देशातील व्यापारी बँकांवर नियंत्रण कोण ठेवतं, आरबीआय. मग आरबीआयची स्थापना कधी झाली, 1935ला. मग त्या स्थापनेच्या वेळेला कायदा केला होता, आरबीआय ऍक्ट 1934. आरबीआयचा कायदा पण 34चा. पण त्यावेळेला भारत स्वतंत्र होता का, नाही ना. 34ला 47ला स्वतंत्र झाला ना भारत. मग 1947 नंतर पूर्ण स्वातंत्र्य भारताला मिळाल्यावर आता मात्र ती जी आरबीआय आहे ती पूर्ण भारताच्या ह्याच्यासाठी जशी काही करायची तशी आपल्याला करता येत होती. आधी मात्र नव्हतं, कारण पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नव्हतं, सगळं चालू होते प्रयत्न आपले. सो अशा परिस्थितीमध्ये आता मात्र त्या आरबीआयचे अधिकार अजून व्यापक करता येतील, तिला अजून काही गोष्टी देता येतील का, यासाठी परत एक कायदा करण्यात आला. तो कायदा म्हणजे कुठला, हे इथंच बँकिंग नियंत्रण कायदा. आणि ह्याच्यामध्ये इथं क्लिअर कट काय, मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार. आता मध्यवर्ती बँक म्हणजे कुठली, आरबीआय, जे आता आपण बोललोय. म्हणजेच हा प्रश्न कसा होता, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा होता, बॅकग्राऊंड बेस प्रश्न होता. म्हणजे अंडरस्टँडिंग किती गरजेची बघा. चला, म्हणजे आता मी सगळं इथं सांगत बसणार नाही, तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट हा प्रश्न, भारताचे अन्नधान्य उत्पादन किती आहे. त्याच्यानंतर ही भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता ही इथिओपियापेक्षा जास्त होती. आता काही प्रश्न हे आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स असतात. ह्याच्यातला हा प्रश्न सापडतो क्लिअर कट. परत बजेट अँड सर्वे, म्हणजे बजेट अँड सर्वेवर जवळपास 2-3 प्रश्न झाले. नॉट अ जोक. कंबाईनवाले हातवर करतो, बजेटला सिरियसली घेत नव्हते. घ्यायचं नाही तुम्ही ठरवा. सरळ सरळ प्रश्न आहेत. आणि ह्याचा सोर्स आपल्या टेलिग्रामला आहे बरं का. त्याची PDF टाकली होती आपण. महाराष्ट्राचं बजेट, केंद्राचं बजेट, सर्वे दोन्हीचे पण व्यवस्थित कंपाईल करून
तुम्हाला ते जरी वाचलं तरी चालतंय. महाराष्ट्राचे आणि केंद्राचे जे काही डॉक्युमेंट आहेत ना, ते 500, 800 पानाचे असतात. आपण त्याचं कंपायलेशन करून फार शॉर्टमध्ये बजेट अँड सर्व्हिसच्या नोट्स दिलेल्या आहेत. अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. आणि ही सोर्स, आता हा प्रश्न एकदम आउट ऑफ सोर्स, ह्याच्या मागे लागायचा नाही. हा एक प्रश्न आला म्हणजे आता तुम्ही जागतिक लेवलला अशा सगळ्या गोष्टी करणार का? लक्षात घ्या, 15 पैकी एक प्रश्न, 2 किंवा मॅक्स कधी 3 प्रश्न हे आउट ऑफ सोर्स असणार आहेत. ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन, हे कळायला पाहिजे. डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि ॲट द सेम टाइम काय नाही करायचं हे जमलं पाहिजे. म्हणून तर ही दिशा देतो ना मी. प्रत्येक प्रश्नाला बघून तुम्ही अभ्यास करत राहिला याचा अर्थ चुकताय. 2026ला रिझल्ट नाही येणार. बी केअरफुल. हा एक प्रश्न असा. नेक्स्ट काय प्रश्न आहे हा? पॉलिटी अँगल. इथं काय सांगितलं होतं? इकॉनॉमिक्समध्ये हे आला का आता? पॉलिटी अँगल पण आला का? म्हणजे आता हा कोर इकॉनॉमिक्सचा नाही आहे, तर पॉलिटीच्या अँगलनी आहे. पण काय हे इथं बजेट, वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच काय रे? ह्याला बजेट म्हणायचं. अर्थसंकल्प, लेखावाल, आकस्मिक निधी, वित्त आयोग, हे त्याचं आर्टिकल आहेत क्लिअर कट. सरळ फॅक्च्युअल प्रश्न आहे, पण पॉलिटीच्या अँगलनी. मग आता तुम्हाला हे इकॉनॉमिक्समध्येच केलं पाहिजे असं काय ना. तुम्ही ज्यावेळेला आर्टिकल करता, सगळे घटनादुरुस्ती वगैरे करता, तेव्हा तुम्ही हे करा, प्रश्न इकडे जातात. पण हे इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे. कारण आपल्याला बजेट बघायचं असतं. वित्त आयोग सुद्धा आपल्याला अभ्यासामध्ये येतो, सार्वजनिक वित्तामध्ये वगैरे, त्या अँगलनी. नेक्स्ट हा प्रश्न, एखादा इनिशिएटिव्ह, एखादा कुठला तरी गव्हर्नमेंट स्कीमचा पार्ट, एखाद्या संस्थेनं काहीतरी सुरू केलेलं आहे, तशा पद्धतीनं पोर्टल, हे सगळं इथं विचारलं जातं. करंटच्या अँगलनी ह्याला आपण इथं म्हणू शकतो. नेक्स्ट या इकडे. हा प्रश्न, राजकोषीय तूट म्हणजे काय? आता इथं परत तुम्हाला थोडं मागे नेतो. क्वेश्चन पॅटर्नमध्ये डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल. त्यात आता कुठला आहे हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. कन्सेप्च्युअल मध्ये पण काय प्रश्न आहे? सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीमधील फरक, भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक, महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यातील फरक. आता हा सरळ कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा प्रश्न आहे. कारण तुम्हाला राजकोषीय तूट माहिती पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या तुटीच्या संकल्पना आहेत. महसुली तूट, राजकोषीय तूट, भांडवली तूट, प्रभावी महसुली तूट, चक्रीय तूट, वेगवेगळ्या तुटीच्या संकल्पना आहेत. त्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत ना, म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. बरं, ह्याच्यातही समजा हा पर्याय बरोबर आहे. पण इथं बघा ना, तुम्ही खाली 2 ऑप्शन टाकले, म्हणजे इथं 2 कन्सेप्ट किंवा 3 कन्सेप्ट एकत्रित केलेला आहे. तुम्हाला महसुली तूट, भांडवली तूट, राजकोषीय तूट ह्याचा जर डिफरन्स नेट करता आला नाही, बायफर्गेशन करता आलं नाही, तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाणार. 1 नंबर उत्तर देऊ का, 2 नंबर देऊ का, 3 नंबर देऊ? मुळात कन्सेप्ट जर नीट क्लिअर असेल तर तुमच्या लक्षात येतं हे कॉम्बिनेशन चुकीचं आहे. भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न असं मुळात काहीच नाही आहे, असली कुठली तूटच नाही आहे. हे कधी कळतं? कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर. म्हणून या सब्जेक्टची डिमांड तुम्हाला ह्या पेपरवरून कळते का काय चाललंय ते? ह्याला म्हणायचं खरं पेपर PYQ ॲनालिसिस. डिमांड ऑफ द एक्झाम लक्षात येते का? प्रश्नाची डिफिकल्टी लेवल कळतीये का? काही प्रश्न साधे पण सिंपल पण आहेत एकदम, पण खाली ऑप्शनमध्ये काहीतरी टाकलेत, काही फॅक्च्युअल पण आहेत, काही करंट बेस आहेत, बजेट सर्वेवरचे पण प्रश्न आहेत. आता क्लिअरिटी येते. आणि आता मला आवर्जून सांगा, लिंक लागली आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक तुमचे मेन्शन करा आणि व्हिडिओला लाईक करा आवडत असेल तर. सुरुवातीला जड केलं का सर, काहीतरी ते सांगतायत वेगळंच, PYQ ॲनालिसिस असं केलं पाहिजे, हे पॉईंट केले पाहिजे, पण आता लिंक लागते. म्हणून आपला अर्थनीती पॅटर्न आहे ना, जड जातो, झेपत नाही, पण तो ॲक्च्युली परीक्षेला गरजेचा असतो. आणि आपल्याला सगळं हलकं फुलकं सोपं इझी ही जी सवय लागली ना, ही बंद करा. आयुष्याचे महत्त्वाचे वर्ष वाया घालवताय तुम्ही. म्हणजे आपल्याला एंटरटेनिंग प्लॅटफॉर्म पाहिजे असतं, सिंपल साधं काहीतरी पाहिजे असतं, पटकन पाहिजे असतं. आपण त्याला म्हणतो मॅगी जनरेशन म्हणतो बघा. मॅगी म्हणजे काय? 2 मिनिटात मॅगी होती, तसं 2 मिनिटं पटकन 1 मिनिटात करीत असं काही नसतं बाबा. तू फार मोठी MPSC एक्झाम देतोय, ठीक आहे, भले ती ग्रुप B ग्रुप C असेल, पण शेवटी परीक्षा MPSCची हे लक्षात घे. जर काहीतरी त्या परीक्षेची तरी इज्जत ठेव. बाकी सगळ्या गोष्टी फास्ट होऊ शकतात, नॉट पॉसिबल. आणि फास्ट जर केलं तर तात्पुरतं समाधान मिळतं, मी हे केलेलं आहे, पण एक्झॅक्टली परीक्षेला जे गरजेचं ते मिळत नाही. त्यामुळे नक्की फीडबॅक मेन्शन करा, लाईक करा, आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोणी नवीन तयारी करत असेल त्यांना आवर्जून शेअर करा, कारण ही दिशा मिळते त्यांना. या इकडं पुढं. आता हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे येणार नाही, पण महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न ॲक्च्युली ही एक तूटच आहे. इथे विचारली कुठली? राजकोषीय तूट. पण हे सुद्धा ऑप्शन एका कुठल्या तरी तुटीचा आहे. म्हणजेच हे 2 पर्याय ॲक्च्युली बरोबर आहेत, पण नेमकी विचारली कुठली आणि मग ह्याच्या संबंधित कुठला पर्याय, हे कन्फ्युजन होतं.
जर वर सुपरफिशियल अभ्यास असेल तर. इथं नवीन विद्यार्थ्यांना झेपत नसेल मी काय म्हणतो ते, पण जुन्यांचा जर अभ्यास खूप स्ट्रॉंग असेल तर एका मिनिटात सर हे उत्तर आहे. पण जुन्याच विद्यार्थ्याचा अभ्यास जर सुपरफिशियल असेल, नीट माहीत नाही त्याला की राजकोषी तूट म्हणजे काय, तर तो कदाचित बी पण ऑप्शन निवडायला बसला आणि सी पण निवडायला बसला. मला आवडून जुन्यांनी हे सांगा, हे ऑप्शन कुठल्या तुटीचं आहे, आणि मग कळलं आपला खराच अभ्यास काय. आणि आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना विचारा तुटीच्या संकल्पना आपण कशा घेतलेल्या आहे. क्लिअर कट बायफर्गेशन आहेत, कुठली ही तूट म्हणजे ही. आणि म्हणून मला तेच म्हणलं, परत सांगायला अभिमान आणि समाधान का वाटतं की बाबांनो 12-12, 13-13 मार्क घेणं नॉट अ जोक इकॉनॉमिक्ससारख्या विषयामध्ये. हीच काही वर्षांपूर्वीची रेंज बघा किती होती इकॉनॉमिक्समध्ये, आणि हा जो बदल झाला आहे का, कारण हे दाखवतोय मी ॲक्च्युली परीक्षेची डिमांड काय, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी म्हणजे काय, फॅक्च्युअल डेटा पाठांतर काय आहे, बजेटवर प्रश्न, पॉलिटी अँगल प्रश्न, हे जे ब्रेकडाऊन केलं ना मी. लक्षात घ्या, काही वर्षापूर्वी इकॉनॉमिक्स एक सब्जेक्ट म्हणून टार्गेट केला जायचा. वाचले वा पुस्तक पहिल्यापासून शेवटच्या पानापर्यंत. पण ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा बदल काय समोर आणून दिला मी आयोगाचा तुमच्या पुढं, कन्सेप्ट इकॉनॉमिक्समध्ये ते वेगळे केले, फॅक्ट्स वेगळे केले, बजेट, योजना, लोकसंख्या, हे जे ब्रेकडाऊन केलं ना सब्जेक्टचं, ह्याच्यामुळे आता डायजेस्ट व्हायला सोपं जातं आहे. तुम्ही हिस्ट्रीला काय करता, एन्शियंट, मिडवेल आणि मॉडर्न हिस्ट्री. जिओग्राफीला जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा, आर्थिक, राजकीय. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सगळं. पण इकॉनॉमिक्समध्ये कधी बघितलं का ना, इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्स एकच सब्जेक्ट, म्हणून ते डायजेस्ट होत नव्हता. आपण त्याला ब्रेकडाऊन करायला सुरुवात केली. ह्यालाच अर्थनीती पॅटर्न म्हणायचं. म्हणून लक्षात घ्या, हे सगळं प्रश्न क्रेडिट घ्यायचं नाही. तुझं क्रेडिट हो, तुझेच मार्क, तुझीच पोस्ट आहे, तुझं आनंद आहे, तूच घे. पण माझं म्हणणं आहे, ह्याला 4-5 वर्ष लावू नको. आणि पुन्हा एकदा पोस्ट मिळाली, नाव पण घेऊ नको, फिरू पण नको इकडे तू, पण पोस्ट घ्या बाहेर पड या दलदलीमधून. नाही तर 4-5 वर्षांनी गजान बस कॅट होतात 100%. सर एवढं तळमळीनं एवढं हे करू सांगतात, हे बघा ना, म्हणजे पार घसा कोरडा पडेपर्यंत की नेमकं काय समजून घे आणि मग अभ्यासाला सुरुवात कर. त्याच्यामुळं बाकी काहीच नाही, हे घ्या समजून आणि फायदा करून घ्या. ह्याच्या पलीकडे अजून बऱ्याच गोष्टी असतील, तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आपण त्याही गोष्टी घेऊ. पण तुमचे प्रॉब्लेम्स येऊ द्या आणि लवकर सॉल्व्ह करा. 3-4 वर्षानंतर अक्कल येतच, पण त्याला फायदा नसतो. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. हा झाला कन्सेप्टचा. आणि कन्सेप्टमध्ये पण इथं कसे पर्याय टाकले होते बघा. काही जणांना आता कळणार नाही, नवीन असाल तर फक्त समजून घ्या. नवीनवाल्यांनी एक काम करा की हा जो प्रकार आहे ना, जेवढा कळेल तेवढा समजून घ्या. म्हणजे समजा मी 10 पॉईंट सांगितले, 10 पैकी 5च कळाले, हरकत नाही ना रे, 5 पण कळाले ना. मग तुम्ही फोकस कुठं करता, सर नाही हे नाही कळालं मला, जाऊ दे, पण काय कळालं याच्याकडे बघ ना. आणि जर जुनी येतं त्यांनी तर आवर्जूनच बघा काय चुका झाल्यात आपल्या. या इकडं खालीपैकी कोणती, इथं हां हे इथं रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. आता ह्या प्रश्नाबद्दल आपण मौद्रिक धोरण करतो, RBI टॉपिक करतो, आणि RBI टॉपिकमध्ये क्लिअर कट मौद्रिक धोरणाची साधनं आहेत, संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं. ह्याला आपण कन्सेप्च्युअल म्हणा किंवा फॅक्च्युअल म्हणा, साधं वर्गीकरण पाहिजे होतं. संख्यात्मक कुठले, गुणात्मक कुठले. मग इथं हे रेपो दर आणि ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतो आपण याला, हे कुठले आहेत रे, संख्यात्मक. आणि मग हे दोन कुठले आहेत, गुणात्मक. आता इथं काय विचारलंय, संख्यात्मक साधनं कुठली, क्लिअर कट उत्तर निघतं इमिजिएटली. ह्याला अजिबात वेळ गेला नाही पाहिजे. नेक्स्ट हा प्रश्न आता बघा, हा एक असा एरिया असतो ग्रुप बी आणि ग्रुप सीला पण यावेळेस ग्रुप सीला विचारला नाही, ग्रुप बीला विचारला, ज्याला आपण टेक्निकल म्हणू. जर अकाउंटिंग, ऑडिटिंग याचा जो टेक्निकल पार्ट आहे ना, तो मेन इकॉनॉमिक्सच्या परत हा बाहेरचा प्रश्न आहे. हे लक्षात घ्या, हा एक एरिया. मागच्या काही वर्षापासून याच्यावर एक तरी किमान प्रश्न यायला लागला, लिहून ठेवा. अकाउंटिंग, ऑडिटिंग, हा सगळा लेखापाल वगैरे तो प्रश्न सांगेल, याचा सोर्स वगैरे काय आहे ते. या इकडं हा प्रश्न कसा आहे मला सांगा. छापील पैशांचा वापर करून, ठीक आहे, म्हणजे इथं चलन पुरवठा हा टॉपिक. सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील, म्हणजे सार्वजनिक वित्त हा टॉपिक, बजेटचा संबंध. पण आता हे करंटचं बजेट नाही, आता हेही समजलं पाहिजे की बजेट आणि सर्वे जे आपण करतो तो करंटचा पार्ट झाला. इथं मी सार्वजनिक वित्त कोर टॉपिक म्हणतोय, म्हणजे एक्झॅक्टली बजेट म्हणजे काय तो वाला पार्ट, आणि त्याची तूट भरून काढली जाते. हा सगळा बघा, गव्हर्नमेंट, याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. बजेट म्हणजे काय असतं माहिती, इथं उत्पन्न आणि इथं खर्च. 100 रुपये उत्पन्न आहे आणि 120 रुपये सरकारला खर्च करायचा आहे. पण पैसे 100च आहेत ना, मग खर्च 120 करायचा आहे. ह्याचा अर्थ 20 रुपये इथं मायनसमध्ये आहे. ह्यालाच तूट म्हणायचं, ह्यालाच डेफिसिट म्हणायचं. आता तूट कळाली का काय, सरळ सरळ उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असणे, आणि ते 20 रुपयाची तूट निर्माण झाली. आता ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला ऑब्व्हियसली काय करावं लागेल रे, कर्ज घ्यावं लागेल.
अजूनही बरेच सोर्स आहेत पण तात्पुरतं समजून घ्या कर्ज. मग हे 20 रुपयाचं सरकारने कर्ज घेतलं, तूट भरून काढली, हे येतं तूट भरून काढली म्हणजे सरकारने हे 20 रुपये कर्जात इथं टाकले, हे 20 रुपये प्लस झाले याच्यात आणि इकडे खर्च केले. आता जर खर्च केले तर अर्थव्यवस्थेत जातो तो पैसा, मग ते इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करू द्यात किंवा लाडकी बहीण योजना असू द्यात, सरकारचा कुठलाही खर्च असू शकतो ना, महसुली, भांडवली, त्यातले अजून बरेच प्रकार आहेत. मग तो खर्च केल्यानंतर ही तूट भरून काढल्यानंतर आता मला सांगा महामंदी येईल का मंदी येईल का चलनवाढ होईल? जर अर्थव्यवस्थेत पैसा गेला, आत्ताच मागे समजून सांगितलं तुम्हाला, इथंच कुठे या इकडं, इथे लिंक लागते का, इथंच कुठंतरी समजून सांगितलं ना. ह्याच्यातला जस्ट मिनिट, ठीक आहे, ती कदाचित मोडला असेल. पण हा जो प्रश्न आहे ना, यस, कन्सेप्टचा, आता हा अंडरस्टँडिंग तर पाहिजेच पाहिजे. ॲट द सेम टाइम काय आहे, ॲप्लिकेशन आहे. म्हणजे चलन व पैसा हा अर्थव्यवस्थेमध्ये जास्त झाला, सरकारने कर्ज घेऊन जर टाकला तर ती कळाली कन्सेप्ट, त्याच्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन म्हणजेच त्या पैशाचा परिणाम काय झाला, मग मंदी निर्माण झाली का चलनवाढ निर्माण झाली, ते आता दाखवतो. परत त्या प्रश्नाकडे जाऊ. जस्ट मिनिट. यस, या इकडं हे म्हणजे हा कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंगवर प्रश्न होता. ॲट द सेम टाइम त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला इथं काय काय माहिती पाहिजे, एकतर तूट ही कन्सेप्ट माहिती पाहिजे, त्याच्या आधी बजेट म्हणजे काय ही कन्सेप्ट माहिती पाहिजे, मग ही तूट कशी निर्माण होते, तुटीचा अर्थ भरणा, डेफिसिट फायनान्स ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजे बघा 2-3 कन्सेप्ट एकत्रित केलेले आहेत आणि मग ह्या सगळ्या एकत्रित कन्सेप्ट सार्वजनिक वित्ताच्या आहेत. म्हणजे मुळात हे जे पॉईंट आहेत ना, हा टॉपिक कुठला आहे, सार्वजनिक वित्त. ह्याचा संबंध कोणाशी जोडला आहे, महागाई म्हणजे इंटरलिंकिंग. आता परत तुम्हाला मागे नेतो. येस, या इकडं. तुम्हाला सर काय मागे पुढे इकडं तिकडं असंच आहे बाबांनो, ह्या गोष्टी जड आहेत पण करावं लागणार आहे. आता मला सांगा प्रश्न कुठला आहे, कन्सेप्च्युअल आहे पण कन्सेप्टची अंडरस्टँडिंग पण. आता इंटरलिंकिंग म्हणजे काय केलेलं आहे, 2-3 कन्सेप्ट घेतल्यात. बजेट नेमकं काय माहिती पाहिजे, तूट डेफिसिट कशी निर्माण होते ते माहिती पाहिजे, बरं तुटीचा अर्थ भरणा म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग ही कन्सेप्ट माहिती पाहिजे, मग ते कर्ज घेण्याचे वगैरे. म्हणजेच इथं इंटरलिंकिंग 2 किंवा 3 कन्सेप्ट एकत्रितच क्लिअर केलेले आहेत, मिक्स केलेले आहेत. बरं नुसत्याच एकाच टॉपिकमधल्या 2-3 कन्सेप्ट मिक्स केले नाहीत, काय केलं, एकतर सार्वजनिक वित्त टॉपिक पण घेतला आहे आणि प्लस कुठला टॉपिक, महागाई टॉपिक पण घेतला आहे. म्हणजेच ह्या दोघांची इंटरलिंक लावलेली आहे. हे कुठल्या लेवलला आहे आणि इथंपर्यंत आपण कधी पोहोचणार आहेत, 3-4 वर्ष गेल्यानंतर ही अक्कल येते. अरे असं पण असतं का काही, हे भयानक विचित्र वाटत असेल, सर हे अवघड आहे म्हणून तर ना, मग अवघड जर मान्यच करावं लागेल ना. इकॉनॉमिक्स सोपा नाही आहे. हां, जर नीट समजून घेतला, प्रॉपर डिकोड केला तर मात्र सोपा जातो. पण उगाच नाही सर सोपं आहे ना, जमतंय, घेणं जमून मग हे सगळं बघ ना काय प्रकार चाललाय, डोक्याच्या बाहेर चाललंय का सगळं. हे कन्सेप्टमध्ये पण एकाच टॉपिकच्या 2-3 कन्सेप्ट एकत्रीकरण, 2 टॉपिक एकत्रीकरण आहेत का नाही क्लिअर कट, सार्वजनिक वित्त टॉपिक आणि प्लस महागाई निर्माण होते का, पण कशाच्या आधारावर, सरकारने खर्च केला तर सरकारचा खर्च कुठे जातो, तो बजेटच्या संदर्भात जातो. ह्या 2 गोष्टी एकत्र करून प्रश्न विचारला आहे. ही आहे डिमांड ऑफ द एक्झाम. नाव यू गॉट इट. आता तुम्हाला लक्षात आलं असेल आणि हा सगळा प्रकार ह्या कन्सेप्टच्या डेप्थमध्ये आहे. आता तुम्हाला जर मी इथं आणलं तर इथं हे जे ॲनालिसिस होतं ह्याच्यातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळालं का, अर्थनीती पॅटर्न ज्याला मी म्हणतो, आणि आता जे आपण प्रश्नाचं विश्लेषण करतोय आता कळायला लागलं का खरंच ह्या विषयात काय डेप्थ आहे, अभ्यास कसा केला पाहिजे. मग एवढ्यातून नाही कळालं म्हणून आपण इकडे गेलो, परत त्या प्रश्नाकडे निघलो. हां, या इकडं. आणि ती आता मी कन्सेप्ट समजून सांगितली, ती कदाचित ती मोडली नाही का, चलन व पुरवठा पडला, मग मागणी वाढली की किंमत वाढते. आणि मग इथं तसंच आहे ना, हे पैसे अर्थव्यवस्थेत गेले की मागणी वाढते आणि काय होणार, महागाई निर्माण होणार, ह्याला चलनवाढ म्हणायचं. मंदी कशी निर्माण होईल, उलट अर्थव्यवस्थेत जर पैसा आला, सरकारने खर्च केला, तुम्हाला सांगा काय होईल, रोजगार निर्मिती वाढेल, गुंतवणुकीला चालना मिळेल, तर मग त्यामुळे नक्कीच मंदी किंवा हे 2 ऑप्शन येणारच नाहीत. म्हणजे हा प्रश्न वाटतं तेवढा सोपा नव्हता, नीट समजून घ्यायचं. अभ्यास केल्यावर मात्र डेफिनेटली सोपा जातो बरं का, असं चिल्लर वाटायला लागतं की सर खरंच काही नाही, जर लगेच कळतं कधी अभ्यास केल्यावर. या पुढं इथं अजून
परत कर प्रणाली सार्वजनिक वित्तामधला टॉपिक आहे. आता या कर प्रणालीमध्ये लक्षात घ्या, खालीपैकी कोणती वैशिष्ट्य कर देय क्षमता तत्वाची आहेत. इथं तुम्हाला जनरली आपल्याला सवय करायला असती प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स ही कन्सेप्ट समजून घ्यायची. पण त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे, जरा थोडा फिरून विचारलेला आहे. म्हणजे हे कर देण्याची क्षमता, म्हणजे उदाहरणार्थ एक श्रीमंत व्यक्ती आहे, ए हा व्यक्ती आहे 100 रुपये उत्पन्न आहे, बी हा व्यक्ती आहे 200 रुपये उत्पन्न आहे त्याचं. मग आपल्या उदाहरणामध्ये बी हा व्यक्ती श्रीमंत आहे म्हणल्यानंतर ह्याच्याकडे जास्त पैसे, त्याचे जास्त उत्पन्न आहे म्हणल्यावर हे कर भरण्याची क्षमता काय जास्त आहे. म्हणजेच मग कराचा दर कोणावर जास्त पाहिजे ह्याच्यावर. एक्झॅक्टली कर देय क्षमता तत्व म्हणजेच ॲबिलिटी टू पे, ज्याची ॲबिलिटी जास्त आहे त्याच्यावर टॅक्स रेट जास्त लावला पाहिजे. ह्याची ॲबिलिटी कमी आहे, कर देण्याची क्षमता कमी आहे, उत्पन्न कमी आहे, म्हणजेच हा मिडल क्लास आहे किंवा गरीब आहे, त्याच्यावर कर नसला पाहिजे किंवा कमी असला पाहिजे. एक्झॅक्टली. आता हे सगळं जर नीट कन्सेप्ट क्लिअर झाली तर मला सांगा, बघा, उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. हाय इन्कम अर्न्स अँड वेल्दियर इंडिव्हिज्युअल्स शुड पे मोर इन्कम टॅक्स. इथंच जाग्यावरच आत्ता कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर पहिला ऑप्शन चुकीचा का बरोबर ठरवता येतो का, आणि आता समाधान मिळालं का? नाही सर, कळतो. मी तर अजून काहीच नाही सुरू केलं, पण तुम्हाला डेप्थ सांगतोय आणि इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्टच्या क्लॅरिटीला महत्त्व सांगतोय. ह्या अशा कन्सेप्टच्याच बेसिसवर तुम्हाला लिटरली स्कोअर काढता येतो. साधे प्रश्न तर कोणी देतो, ते यायलाच पाहिजेत. ॲक्च्युली इकॉनॉमिक्समध्ये रिझल्ट ठरतो तो कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर. सिम्पल फॅक्टचे साधे प्रश्न कोणी सॉल्व्ह करेल हे इथं अंडरस्टँडिंग लागते. आणि मग इथं खाली परत हे कमी उत्पन्न मिळवणारे वगैरे ह्या तेच कन्सेप्ट, जसं हे क्लिअर झालं तसं तुम्हाला हे क्लिअर होईल. नेक्स्ट, हां, हे इथं म्हणून सर आम्ही एका मिनिटात प्रश्न उत्तर देतो, हरकत नाही ना, दे ना बाबा. हे करंटच्या बेस प्रश्न. 16वा वित्त आयोग आता चर्चेमध्ये ना, 15वा वित्त आयोग झाला, 16वा वित्त आयोग नेमला म्हणल्यानंतर त्याचे अध्यक्ष, त्याचे सदस्य, सचिव. आता त्याला कोर इकॉनॉमिक्समध्ये टाकण्यापेक्षा याला आपण करंट इकॉनॉमिक्समध्ये टाकू. आणि मग हे सगळे उत्तर ऑप्शन्स अरविंद पनगारिया, सी रंगराजन, विजय केळकर. हे तर चुकायचं कामच नाही, साधा सिंपल प्रश्न आहे. नेक्स्ट, इथं परत समिती आहे. आता ही जरा थोडी अनकॉमन समिती आहे, म्हणजे ट्रॅडिशनल समिती नाही आहे जी आपल्या वाचनातली विचारते, पण दोन्ही स्टेटमेंट आहेत फॅक्च्युअल आहेत. ह्याला काही इथं कन्सेप्ट वगैरे नाही, डायरेक्टली इथं हे काय, हे वर्ष दिलंय आणि इथं समितीची स्थापना विचारली ह्या वर्षी, आणि इथं काय विचारलंय त्याचे अध्यक्ष, म्हणजे फॅक्च्युअल प्रश्न होता हा. परत बघा, बजेट आणि सर्वे क्लिअर कट, GDP ग्रोथ ह्याच्या संदर्भात, म्हणजे बजेट अँड सर्वे. मला वाटतं 3 का 4 प्रश्न झाले फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन या एकाच पेपरमध्ये. बजेट आणि सर्वे, आणि अवघड नाही, तुम्हाला तर अवघड वाटेल, पण मेजर जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत बजेट आणि सर्वेचे ते माहिती पाहिजे. करंट इकॉनॉमिक्स, कोर इकॉनॉमिक्समध्ये नाही. ऑगस्ट 2025 मध्ये खालीपैकी कोणती इथं IMF मध्ये कार्यरत संचालक म्हणून नियुक्ती झालेली कोणाची? हे तर उचित पटेल, रघुराम राजन, शक्तिकांत दास, संजय मल्होत्रा. करंट इकॉनॉमिक्समध्ये काही नियुक्त्या आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. तरी तुम्हाला अजून एक इथं POQ अनालिसिसचा पार्ट सांगतो. ह्याचे ऑप्शन्स बघा, उर्जित पटेल, रघुराम राजन, शक्तिकांत दास, संजय मल्होत्रा, सगळे इकॉनॉमिक्स्ट आहेत, ओळखीचे आहेत. झालं का कन्फ्युजन? म्हणून सोपं नाही वाटतं तेवढं. आणि लोकसंख्या परत 2011च्या जनगणनेनुसार फॅक्ट्स आहेत. ही ॲग्री संदर्भातील योजना. येस, सो दिस इज ऑल अबाउट ग्रुप बी पेपर. कसा वाटला परत एकदा विचारतो तुम्हाला, काहीतरी नवीन इनपुट्स लक्षात आले का? आणि तुमचे फीडबॅक नक्की मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच गोष्टी स्ट्रॉंगली तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय. सो हा झाला एक पेपर आत्ता ग्रुप बीचा. आता तसाच परत कंटिन्यू करायचा आहे, थांबवू नका. म्हणून तुम्हाला लेंदी वाटेल, ज्याला घाई गडबड रील्स बघायची सवय, जा बाबा रील बघत बसतो, तुझा महत्त्वाचा वेळ आहे तिकडं, किंवा एखादा वेब सिरीज मूवी बघायचं राहिला असेल ते कंप्लीट कर, हे इकडं नको. कसं इकडे हे बघितल्यावर एवढे स्ट्रॉंग इनपुट नाही का, मग लवकर रिझल्ट येणार पटकन, नाही का आपण 1-2 वर्षात लगेच पोस्ट घेऊन बाहेर पडू, आपल्याला 3-4 वर्ष केल्याशिवाय फीलच येत नाही ना. त्याच्यामुळं तुम्ही ठरवा काय करायचं ते. आता हा एक पेपर झाला, पण इथं आता मी परत बॅच बदलनंतर सांगेल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे आहे आपण ते डिस्कस करू. या इकडं कुठं होतो आपण, सुरुवात कुठून केली होती? टार्गेट कंबाईन 2026. या इकडं जुने विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी. जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा इनपुट मिळाले का?
यस सर हे चुकत होतं, असे कधी मी क्वेश्चन PYQ ॲनालिसिस केलेच नव्हते. हा जुन्यांचा प्रॉब्लेम. नव्यांना काय दिशा मिळाली? भले तुम्हाला मी कंटेंट काय सांगितलं नसेल कळालं, काही इंटरलिंक नसेल कळाली, पण प्रश्नाची डेप्थ कशी आहे, कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल, करंट, लोकसंख्या, गव्हर्नमेंट स्कीम, बजेट अँड सर्वे एवढं जरी द्यायला कळलं तर फार मोठी गोष्ट कळली तुम्हाला. ॲक्च्युली इकॉनॉमिक्सचं बायफर्गेशन कसं असतं हे तरी कळालं आणि मग इथून पुढे अभ्यासाला दिशा मिळेल. आता असं नाही की एक लेक्चर बघितलं म्हणजे जादूची कांडी फिरली आणि भारीच झालं, म्हणजे नव्याला आता एक नंबर दिशा मिळेल, तसं नाही भाऊ. टचमध्ये राहावं लागेल तुला आता. म्हणजे तू यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब कर. इफ यू आर कम्फर्टेबल, नसेल तर काय हरकत नाही. उलट सबस्क्राईब केला असेल तू अनसबस्क्राईब कर बाबा आणि बाहेर पड, नो इश्यू. हा कार्यक्रम इथं गोळा करण्याचा नाही चाललाय विद्यार्थी किंवा सबस्क्रायबर. ह्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणं गरजेचं आहे, नाही तर मग ह्या कॅटेगरीत जाल तुम्ही. इकडे जाण्याची ही फार मोठी पदवी आहे, मानद पदवी मिळते. जुने विद्यार्थी डॉक्टरेट पदवी कशी मिळते, मानद पदवी, तशी इकडे मिळेल तुम्हाला. त्यामुळे इथं आहात तर इथूनच पोस्ट मिळून बाहेर पडा, या कॅटेगरीत न जाता. या इकडं इकॉनॉमिक्समध्ये मार्क कमी का येतात? नवीन विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी असल्यामुळे. आणि जुन्यांचा मार्क का कमी येतात त्याचं उत्तर मिळालं असेल मागचा पेपर बघून. हां, आता PYQ ॲनालिसिसवरून हा शब्द हा मला तुम्हाला परत दाखवायचा होता. परत लिटरली जेन्युइन ओपिनियन तुमची मेन्शन करा. काय कळालं सांगा मला बिंदास कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आता हे नका मेन्शन करू, फीडबॅक द्या, सर खूप भारी झालं. मी तुम्हाला हे विचारतोय एक्झॅक्टली तुम्हाला काय लक्षात आलं ह्या आत्ताच्या जे काय आता किती वेळ झाला मला माहीत नाही तिथपर्यंत इकॉनॉमिक्स संदर्भात तुम्हाला काय लक्षात आलं हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. म्हणजे परीक्षेची नेमकी डिमांड काय आहे, कशा पद्धतीनं आपण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत कुठं चुकत होता, जुने असेल तर त्यांनी ते सांगा. आणि नव्याने आता हे ठरवा की यस मला हे कळालं सर, मी असा अभ्यास करणार आहे. गॉट इट? त्यामुळे आवर्जून मला डिमांड ऑफ द एक्झाम इथून कळाली का सांगा. परत पुढे जाऊ. किती प्रश्न आहेत? 15. कुठल्या टॉपिकवर, त्याचे उत्तर काय आहेत, वन लाईनर हे नाही. आपण ॲक्च्युली कुठं बोललो हे बोललो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस हे म्हणायचं. ह्याच्यामध्ये काय येतं, तुमचा क्वेश्चन पॅटर्न नेमका काय आहे हे येतं. डेप्थ डिफिकल्टी लेवल कळाली का, क्वेश्चन अंडरस्टँडिंगवर आहे का, ॲप्लिकेशनवर आहे का, इंटरलिंकिंगवर आहे का, एकच प्रश्न तिन्हीवर पण आहे. एकाच टॉपिकमधल्या 2-3 कन्सेप्ट एकत्र केलेले आहेत. काही प्रश्नामध्ये तर टॉपिकच्या कन्सेप्ट प्लस 2 टॉपिकची पण लिंक लावलेली आहे. आणि फॅक्टचं तुम्हाला आता एक चांगलं उदाहरण पुढे देणार आहे. आणि अजून न्यू एरिया हेही सांगेल. काही प्रश्न करंटवर आहेत, बजेट आणि सर्वेवर किती प्रश्न पाहायला मिळाले. ऑदर म्हणजे हे नियुक्ती, ती बघा IMF वर कोणाची नियुक्ती झाली वगैरे ते म्हणजे ऑदर करंट. आणि बजेट आणि सर्वे म्हणजे डायरेक्टली त्यावरचा प्रश्न, योजनेवरचा प्रश्न आहे. पॉलिटी अँगलचा प्रश्न बघितला, सिंपल डायरेक्ट आर्टिकल विचारलं होतं. आणि लोकसंख्येवरचा सुद्धा साधा सिंपल प्रश्न बघितला. आता मात्र पुढे जाऊ. हां, या इकडं. तुम्हाला सर ते बॅचचं इन्फॉर्मेशन राहू दे, नको बॅच, तू काय हरकत नाही, सांगेल मी नंतर. ज्याला बॅचबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे ये बाबा शेवटपर्यंत. जो मेन कंटेंट आहे मला ती तो द्यायचा आहे, तो घ्या तुम्ही. आणि नंतर नाही बघितलं चालते बॅच डिटेल्स. चला आता पुढचा प्रश्न काय घेतो मी, ग्रुप C. तो पण आता झाला बरं का, एकाच आठवड्याच्या गॅपनी पेपर झाले दोन्ही पण. एक रविवार आणि लगेच पुढचा रविवार. हे इथं 4 जानेवारी आणि 11 जानेवारी. तो आधीचा बघितला तो ग्रुप Bचा होता, आता कुठला आहे Cचा आहे. लक्षात घ्या दोन्ही परीक्षा ह्या मागच्या वर्षी होती म्हणून 2025 आहे टायटल, पण ॲक्च्युली झाल्या कधी 26ला. लक्षात घ्या परीक्षा न होणे, पुढे जाणं, रिझल्ट लेट लागणं हे सुद्धा फॅक्टर भयानक तुम्हाला डॅमेज करणार आहेत. एक तर ऑलरेडी एक्सटर्नल फॅक्टर खूप आहेत की परीक्षा न होणे, अभ्यास असून पण खूप वेळ लागायला आहे. आणि जर आपण स्वतः जर अभ्यास नाही केला तर मग अजून 1 वर्ष एक्स्ट्रा लागणार. ह्या अशा काही गोष्टीमुळे वर्ष चाललेत आणि तुम्ही स्वतः पण परत अभ्यास नका करू म्हणजे अजून 1 वर्ष घालवाया. ठरवा काय करायचं ते बघा. हे आता ग्रुप Cचा पेपर घेतो मी आता. या इकडं पहिला प्रश्न आहे नीती आयोगाची स्थापना. साधा सिंपल फॅक्ट्सवरचा प्रश्न आहे का. आता तुम्हाला हे कळायला लागलं का, कन्सेप्टवरून प्रश्न आहेत, काही फॅक्ट्सवर ह्याचं वर्गीकरण करायला लागलं, मोठी अचिव्हमेंट झाली. बरं आता या सर फॅक्ट्सवरचा प्रश्न आहे ना, हे काय उत्तर हे 1 नंबर आहे. झालं, चला पुढचा प्रश्न. थांब आता इथून पुढे अर्थनीती पॅटर्न सुरू झालं. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला झाली का 26 जानेवारी 2015. म्हणजे 2015चे 2 ऑप्शन, कन्फ्यूज क्लोज ऑप्शन, कन्फ्युजिंग ऑप्शन. बऱ्याच जणांना आपल्या टेलिग्रामवरचे प्रश्न जड जातात. सर तुम्ही फार कन्फ्यूज करता, हे काय मग, हे आयोगाचे प्रश्न आहेत माझे नाहीत, मग कन्फ्युजन नाही तर काय. थांबत अजून इकडं 15 ऑगस्ट 2014, 1 एप्रिल म्हणजे 2014. आणि एक्झॅक्टली आपला अभ्यास अर्धा कच्चा जर असेल वर असेल तर आपल्याला हेच कळत नाही 14 की 15.
तुम्ही आता म्हणत असाल, मी सांगतो इथं नको सांगू, त्या एका तासात सांग. बघा लक्षात घ्या, परत तुम्ही वर्गात उत्तर सांगणे, इथं लेक्चरमध्ये उत्तर सांगणं अपेक्षित नाही. तुम्ही त्या एका तासात त्या प्रेशरमध्ये आयुष्य बनायला लागलेलं असतं. फॅमिलीचं प्रेशर, एज फॅक्टर असतो, आधीचं फेलर असतं. ह्या परिस्थितीत मग मात्र तिथं कन्फ्युजन, अरे 14 की 15 असं झालंय का किती जणांचं, परत ह्यांनी सुद्धा मला फीडबॅक मेन्शन करा. म्हणजे मी काय एवढं सांगतोय, तुमच्या मनातल्या भावना, तुम्हाला आलेले अनुभव इथं लक्षात येतात का, समोर दिसत आहेत का, आणि रिलेट होतंय का की आतापर्यंत असं झालंय जुन्या विद्यार्थ्यांबाबत. आणि नवीन वाल्यांनी तसं करू नका म्हणून तर सांगतो ना तुम्हाला. क्लोज ऑप्शन. बरं तुम्हाला सर हे सोडून द्या, चला ह्याचा विषय येत नाही आम्हाला क्लिअर माहिती, 14 नाहीच, ये बाबा इकडं. आता इथं ऑप्शन बघितल्यानंतर माणूस 2 मिनिटं पॉज घेतो, अरे 26 जानेवारीला डिक्लेअर केलं असं किंवा स्थापना झाली असेल, 26 जानेवारी मोठा इव्हेंट आहे ना, म्हणून इकडं जण काही जण हे निवडले आहेत, असे किती विद्यार्थी आहेत, लावा हजेरी इथं, टाका कमेंट बॉक्समध्ये मेन्शन की सर हे उत्तर लिहिले म्हणून. पण हे उत्तर नाही. ॲक्च्युली काय उत्तर आहे, 1 जानेवारी 2015 गेलं ना. म्हणजे आयोगाने हा साधा सिंपल प्रश्न ऑप्शनमध्ये किती टफ केलेला आहे, किती क्लोज ऑप्शन टाकलेत, कन्फ्युजिंग ऑप्शन टाकलेले आहेत. हा पॅटर्न तुम्हाला जर लक्षात आला नाही तर तुम्ही सुद्धा काय करता माहिती का, नाही नीती आयोगाची स्थापना सर माहिती मला काहीतरी आहे 2015च्या आसपास, मी बघून पर्यायामधून निवड पर्यायामधून. कसं निवडणार आहे हे मांडून ठेवलंय तुम्हाला परीक्षेला, ह्याला तुम्ही तयार आहात का. आणि नसेल तर मग एक क्वेश्चन गेला, एक मार्क गेला, आणि रिझल्ट गेला, आणि 1 वर्ष गेलं. पॉईंट टू बी नोटेड. पॉईंटनी रिझल्ट जातो. तुम्ही कुठं एका मार्गाने घालताय. यस ऑर नो, पटतंय का. सर फार सिंपल प्रश्न होता पण गेला, काय सर कन्फ्यूज झालं, नाही नीट लक्षात नाही, अरे व्हॉट एव्हर काही असू द्या, कारण तू 1 वर्ष बरबाद केलं ना, एक क्वेश्चन आणि एका मार्कामुळं. मग हे पॅटर्न सर आधी कळालं तर आता समाधान, खुशी मिळते. यस सर, हा असं काहीतरी असतं का. आता मात्र नीती आयोग करावं तुम्हाला गजानन बसके नाही आठवणार तुम्हाला. तुम्ही काय करणार आता, नाही तिथं आयोग असे पर्याय टाकतं, मग मी लक्षात ठेवणार 1 जानेवारी 2015चं, बाकी 15चे किती ऑप्शन टाकू द्या त्यांनी. मग दिस इज कॉल्ड ॲज अर्थनीती पॅटर्न, दिस इज कॉल्ड ॲज PYQ ॲनालिसिस. ही डेप्थ आहे, ह्याच्यासाठी प्रॉपर ॲनालिसिस लागतं, थोडा वेळ लागतो, पेशन्स लागतात. आणि मग मात्र आता तुम्ही इथून पुढे कुठले फॅक्ट्स करा, तुम्हाला हे लेक्चर आठवेल, नाही परफेक्शन फार लागतं बरं का, कारण आयोगाने हे टाकलेलं आहे. बरं पुढं आता जर भविष्यात लक्षात घ्या, फक्त एक शब्द बदलला, फक्त शब्द स्थापना नाही. आयोगाने जर भविष्यात येणाऱ्या परीक्षेत हा शब्द एवढा बदलला फक्त, नीती आयोगाची घोषणा टिंबटिंब या दिवशी करण्यात आली किंवा झाली. आता तेव्हा सर मग हे काय हेच असेल ना, नाही, ह्याच्यामुळेच तुम्हाला गायडन्स घेणं गरजेचं आहे. आता मात्र तुम्ही नीट सर्च करून बघा, नीती आयोगाची घोषणा कधी झाली आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली, याचे 2 वेगळे वर्ष किंवा 2 वेगळे हे ऑप्शन आहेत, त्याचे विचार करा. आणि मग हे आपल्याला माहिती असतं का, नाही सर एक छोटा कीवर्ड तर बदलला ना, मग उत्तर बदललं ना भाऊ. तुला स्थापना विचारली एक उत्तर, तुला घोषणा विचारली हे उत्तर. कळालं किती भयानक प्रकार आहे. आणि ह्या छोट्या एका कीवर्डवरून तुमचा परत रिझल्ट जाण्याची शक्यता आहे का, कारण सर नाही मी जस्ट काय केलं, स्थापनाच केली होती आणि स्थापना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण आता आयोगाने काय विचारली, घोषणा विचारली. नाही सर त्या लक्षात नाही आलं ते स्थापना की घोषणा. असेच प्रश्न FRBM ॲक्टबद्दल आहेत, फेरा ॲक्टबद्दल आहेत, सेज ॲक्टबद्दल आहेत, स्पेशल इकॉनॉमिक झोन, तो कायदा संमत कधी झाला आणि तो कायदा लागू कधी झाला, 2 वेगळ्या गोष्टी प्रश्न आहेत. मग आता तुम्हाला काय माहिती असतं, एकच डोक्यात असं आहे काहीतरी, अरे असंच नाही, संमत झालेलं कधी आहे आणि लागू झालेलं कधी आहे. सेम तुम्हाला GST संदर्भात सांगतो, GSTचं घटनादुरुस्ती विधेयक किती आहे, मग घटनादुरुस्ती विधेयक विचारलं का घटनादुरुस्ती कायदा विचारला, 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एवढं मायक्रो अनालिसिस केलेलं आहे, मला नाही वाटत तुम्हाला एवढ्या लेवलला कुठं कधी काय बघितलं आणि ऐकलं असेल. दिस इज कॉल्ड ॲज अर्थनीती पॅटर्न, नॉट अ जोक. एवढ्या बारीक लेवलला. बरं प्रत्येक वेळेला मग आपल्या विद्यार्थ्यांना मार्क काय येतात बरं, 12, 13, किंवा मी प्रत्येक परीक्षा झाली की तुम्ही बघा ना टेलिग्रामला रिफ्लेक्शन टाकतो का नाही, एवढं रिफ्लेक्शन का दिसतं, त्या आयोगाच्या PYQचा एवढ्या लेवलला अभ्यास केला आहे. आणि त्यासोबत नुसतं PYQचं नाही, तुम्ही कुठं चुकता हे मला कसं कळतं बरं, म्हणजे विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजीचा पण अभ्यास केलेला आहे. तुम्ही काय डोक्यात ठेवून परीक्षेत जाता, आणि हेच जर आधी कळालं तुम्हाला तर सोन्यान पिवळं ना सर, 1 नंबर झालं म्हणून. ते हेच इथं. सो घोषणा, स्थापना, बरं हे जरी स्थापना क्लिअर असेल तर स्थापनामध्ये परत कन्फ्युजन आहे. ह्या गोष्टी समोर ठेवून अभ्यास करा, मग बघा अशा लेवलला परफेक्ट होऊन जातो. यू कांट इमेजिन तुमचा स्कोर 12, 13, 14 पर्यंत स्कोर आहेत ह्यावेळेस विद्यार्थ्यांचे. परत मी म्हणतोय माझं क्रेडिट आहे, मी शिकवलं म्हणून नाही बाबा नो, तुमचा अभ्यास आहे, पण ही दिशा आता दिली ना, आणि मग ह्याच्यानुसार तुम्ही अभ्यास केला, ठरवा काय करायचं ते. आता कळालं का, परत वर घेऊन जातो, चक्र आल्या पाहिजे असं फिरू तुम्हाला आता वर खाली करून, पण हे गरजेचं आहे. हां काय रे, हे कसा प्रश्न होता, फॅक्ट्सवर होता, पण फॅक्ट्सवरचा पण कसा प्रश्न आहे, क्लोज ऑप्शन, कन्फ्युजिंग ऑप्शन. झाला का हा पण एरिया क्लिअर, क्वेश्चन पॅटर्न कळाला का, आणि अभ्यासाची दिशा क्लिअर झाली का,
हे म्हणजे इकॉनॉमिक्स, ही म्हणजे कन्सेप्ट परीक्षेची डिमांड, आणि ही म्हणजे इथं कंबाईनची डिमांड. आणि हा शब्द डिमांड ऑफ द एक्झाम परत आला का फिरून इथं. आणि हे कशावरून केलं आपण, ॲनालिसिस कुठल्या, PY करून, आता रिसेंट झालेल्या ग्रुप बी आणि सी. चला आता अजून पुढे जाऊ, थांबा घेतो तुम्हाला अजून 2-3 प्रश्न अजून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हां हे झालं, या इकडं आता इथं परत साधा सिंपल प्रश्न, अजिबात अवघड नाही आहे. समित्यावर प्रश्न आहेत. दारिद्र्य रेषाबाबतची व्याख्या कोणी केलेली आहे, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती. ही टॅक्सबद्दलची, ही इन्शुरन्स सेक्टरबद्दलची. मग वेगवेगळ्या समित्या एकदा नीट कळाल्या की काही मिनिटात लगेच कळत, अरे ही नाही, पटकन उत्तर मिळतं फॅक्च्युअल. पण तरी टाकताना तुम्हाला समित्या एकत्र टाकलेल्या वेगवेगळ्या टॉपिकच्या. मग ह्याला इंटरलिंकिंग नाही तर काय म्हणायचं. विचारली कुठली, दारिद्र्याची, पण टाकली कुठली, टॅक्स संदर्भातील पण समिती टाकली, इन्शुरन्स सेक्टरची पण समिती टाकली, आणि दारिद्र्याची पण समिती टाकलेली. मग ह्याला इंटरलिंकिंग, मिक्सिंग नाही तर काय म्हणायचं. मग असे आपले प्रश्न असतात. तुम्ही काय म्हणता सर तुम्ही कन्फ्यूज करता किंवा तुमचे प्रश्न फार टफ असतात, आम्हाला स्कोरच येत नाही, किंवा तुम्ही खूपच मिक्सिंग करता. मग हे मिक्सिंग नाही तर काय, काय सॉर्टिंग आहे का. आणि आयोगाचे प्रश्न माझे नाहीत, मिक्स केलं नाही तर काय. हा टॅक्सेशन टॉपिकमधला घटक आहे. हा इन्शुरन्स सेक्टर म्हणजेच आपण वित्तीय व्यवस्था, ज्याला आपण नाणे बाजार, भांडवल बाजार म्हणतो ना, तो टॉपिक आहे. म्हणजे हा एक टॉपिक, हा दुसरा टॉपिक, आणि हे दोघं मिळून हा तिसरा टॉपिक आहे. 3 टॉपिक मिक्स नाही तर काय केलेलं आहे. ह्याच्या आधी कन्सेप्टचे मिक्स केले होते, हे फॅक्टचे मिक्स केलेले आहेत. हे PYQ ॲनालिसिस. या इकडं हा औद्योगिक धोरणाबाबतचा प्रश्न आहे. ॲक्च्युली आत्तापर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये 2 सरप्राईज एलिमेंट आहेत. ते पण मी तुम्हाला व्यवस्थित वेगळे डिस्कस करेन. की आत्तापर्यंत मागच्या 5-6 नाही 7 वर्षापर्यंत जर तुम्ही गेलात तर ह्याच्यावर प्रश्न एकही नव्हता, पण आता मात्र आलाय. म्हणून तर मग हे इथं तुम्हाला हेही सांगितलं, हे इथं PYQ ॲनालिसिसमध्ये, ह्याच्यावर आपण सेपरेटली बोलू. इथं कुठंतरी मी मेन्शन केलं तुम्हाला, न्यू एरिया कुठला आहे. हां हे इथं, हे न्यू एरिया काय. मग आता ह्या न्यू एरियामध्ये इथं एकतर उद्योग टॉपिकबद्दल अनएक्सपेक्टेड एक प्रश्न आलेला, पण तो अवघड नाही, सॉल्व्ह होतो. LPG पॉलिसीला रिलेट असलेला आहे. आणि एक म्हणजे MDG SDG म्हणजे शाश्वत विकास, हा एक लक्षात ठेवा. त्यातला एक आता आपण बघितला, हा न्यू एरियावाला, हा पण कव्हर झाला. म्हणजे करंट, बजेट, लोकसंख्या, योजना, हे ऑर्डरमध्ये ते अपॉइंटमेंट झाली. आणि टॉपिक वाईज वेटेज पण तुम्हाला सांगतो. हो आता सगळंच कव्हर होणं शक्य नाही, जे आपण इथं घेतोय ते बघा, हळूहळू तुम्हाला बाकी सगळं येऊन जाईल. चला हां या इकडं. ज्याला वाटतं ना सर माझा अभ्यास झालाय, काय होतं काही जण लॉजिक तयार करतात. सर 4 पर्यायामधून बरोबर मी निवड बाबा ये. काय, नाबार्डची स्थापना. आता सगळ्यांना माहिती 1982, बऱ्यापैकी अभ्यास करण्याला ये येतं 1982. आता सर थांबा, हे ऑप्शन एलिमिनेट झाले. हो मान्य आहे, हे पण गेला सर, हे पण गेला. मला माहिती ना नाबार्डची स्थापना 82ला आहे. 82ची 2 ऑप्शन आहेत. म्हणजेच एकंदरीत जे अभ्यास करतात ना 4 पैकी 2 ऑप्शन एलिमिनेट होतात. अरे पण 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे. तू ह्याच्यासाठी अभ्यास करतो, ह्याच्यासाठी 2-3 वर्ष गेलेत का आपले. आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे ना. मग 2 ऑप्शन डिलीट करायला आणि 2 ऑप्शन ओळखीचे वाटायला चाललो का आपण परीक्षेसाठी. ह्याच्या आधी पण तसंच होतं, इथं पण तसंच आहे ना. मग हे ऑप्शन्सवर आपण किती ॲनालिसिस केलेलं आहे बघा. मग 12 जुलै आहे की 2 ऑक्टोबर आहे, हे जर कन्फ्युजन झालं तर काय अर्थ तुमच्या अभ्यासाला. नाही सर मी वाचलं होतं, अभ्यास केलं होतं, पण त्या 2मध्ये कन्फ्युजन झालं. अरे मग ह्या 2मुळे तुला 2 वर्ष लागणार एक्स्ट्राचे अजून. मग हे आधीच सांगतो ना मी, घेणं करून की 12 जुलै 1982च त्याच्या आजूबाजूला काही टाकू द्यात, मी निवडणार म्हणजे निवडणार. हीच तर खरी परीक्षा आहे. बरं, काही जणांनी तर आता हे जर माहीत नसेल तर मग अजून अवघड आहे. का, कारण हे सोडा समजा, हे तर लगेच कळतं, हे याचा विषयच नाही आहे महाराष्ट्राचा आहे आपला स्थापनेचा. 1 एप्रिल 1935 हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे, पण कुठल्या संस्थेसंदर्भात आहे. इथं नाबार्ड विचारली आहे, ही RBIची स्थापना आहे. मग अरे सर हां हे पण ऐकल्यासारखं वाटतंय, वाचल्यासारखं वाटतं ना सर, 1 एप्रिल 1935. पण ती नाबार्डची आहे का RBIची आहे का SBIची आहे का अग्रणी बँकेची आहे. झालं ना कन्फ्युजन. बरं, पुरेपूर काळजी घेतली का आयोगाने. दिस इज कॉल्ड ॲज PYQ ॲनालिसिस. यू कांट इमॅजिन. ह्यानुसार जर अभ्यास केला ना तुम्हाला एवढी क्लिअरिटी येईल की बरोबर आयोग काय करतं आणि डिमांड ऑफ द एक्झाम कळेल. मिक्सिंग नाही तर काय आहे. अरे हे RBIचं टाकलंय, इथं ह्याचं पण टाकताना तुम्हाला क्लोज ऑप्शन टाकलेलं आहे. मग हे आधीच कळू द्यात आणि मग अभ्यास करताना पूर्ण कळतं. हे स्थापना RBIची, ही SBIची, ही नाबार्डची आहे. आणि मग पटकन ऑप्शन निवडतो, वेळ लागत नाही, पुढे जातो. आणि कंबाईनमध्ये वेळेची लढाई आहे. आणि आपला ह्या अशा साध्या प्रश्नात जर वेळ घालत असेल तर अवघड आहे, अभ्यास कमी होणार लागेल. हां इथं पण हे शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक
ह्याच्यात पण परत कन्फ्युजन. मला वाटत नाही ह्या दोघांनी इकडे कोणी निवडलं असेल, पण इकडे पण आलाच ना प्रॉब्लेम. हे बँकिंग नियमन कायदा आपण बघितला का आत्ताच, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949चा, त्याच्या मागचा उद्देश विचारला होता. इथे त्यांनी वर्ष टाकले आणि RBI ऍक्ट 1934. मग कशानुसार वर्गीकरण झालंय. परत 2 ऑप्शन एलिमिनेट झाले सर, 2 मध्ये कन्फ्युजन होतो. मग अजून 2 वर्ष अभ्यास करतो. चालू दे खेळ. तुम्हाला खूप जड वाटेल, तिकट वाटेल, पण मी असाच आहे. जुन्यांना माहिती चांगला. वास्तव रिअलिटी नावाची गोष्ट असते ना ती. तुम्हाला आजपर्यंत सवय काय लागली माहिती का, सिम्पल साधं सर, हे खूपच जड चाललंय सर, फारच लेंदी व्हायलंय, असंच आहे. आपल्याला काय होतं, एकदम एंटरटेनिंग, मस्त छोटं हलकं फुलकं काहीतरी जे हसी मजाक होईल. वी आर नॉट हेअर टू एंटरटेनमेंट. आपलं आयुष्य मनोरंजनासाठी नाही आहे. आणि मनोरंजन करायचं असेल तर मग वेगळं क्षेत्र निवडा. त्यातही एवढं कॉम्पिटिशनमध्ये आणि पटकन बाहेर पडायचं असेल तर. मुळात 4-5 वर्ष लागण्याचं कारण MPSC अवघड असते वगैरे नाही आहे. आपल्याला अभ्यास करायचं कळत नाही. आणि सुरुवातीला गायडन्स योग्य घेणं ही सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये आता पुढचा प्रश्न, लोकसंख्या संक्रमणाच्या 3 अवस्था, पहिली, दुसरी, तिसरी. मग ही परत कन्सेप्ट आहे. मग कन्सेप्टमध्ये इथं लक्षात येतं की जसं आपण पुढे जातो लोकसंख्येच्या याच्यामध्ये, तसं सगळं कमी होत जातं. म्हणजे जन्मदर, मृत्यूदर दोन्ही कमी, पण इथं जास्त म्हटलंय. लोकसंख्या सुद्धा कमी होते, पण हे वाढ म्हणतंय. मृत्यूदर सुद्धा कमी होत जातो, हे वाढ म्हणतंय. हे क्लिअर कळतं. पहिल्या अवस्थेत, दुसऱ्या अवस्थेमध्ये काय असतं ते काही ऑप्शन टाकलेले आहेत. आणि तिसऱ्या अवस्थेत काय असतं तर मग हा पर्याय असतो. ठीक आहे. हे परत गव्हर्नमेंट स्कीम, हे इथं आली का गव्हर्नमेंट स्कीम. ग्रुप बीला आहे, सीला पण आहे. परत समिती, क्लिअर कट, साधा सिंपल प्रश्न समितीवरचा. इथं पण FRBMची परत समिती, साधे पण प्रश्न आहेत. हे इंटरलिंकिंग घ्या. बघा आता ॲक्च्युली काय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान स्कीम आहे, इनिशिएटिव्ह आहे. कधी सुरू झाला, 2007ला. हे ज्याला माहिती आहे त्याचा संबंध कोणासोबत लावला, पंचवार्षिक योजना. मग इंटरलिंकिंग नाही तर काय आहे. ॲक्च्युली तुम्हाला ह्याचा मेन उद्देश वगैरे विचारला असला तर वेगळी गोष्ट होती. मग आपण म्हणू शकतो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ह्याच्यावर प्रश्न आहे. मला प्रश्न कशावर आहे, पंचवार्षिक योजनेवर. स्कीम वेगळी, तिचं वर्ष माहिती पाहिजे, तिचा संबंध पंचवार्षिक योजनेसोबत लावलेला आहे. मग अशा लेवलला अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. या इकडं हा प्रश्न बघा, किती लेंदी आहे, मोठा आहे. राष्ट्रीय उत्पन्न वगैरे वगैरे असं वाचत जायचं. रोजगार पातळी यावर प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक, म्हणजे सरकारचा खर्च आणि उत्पन्न, महसूल म्हणजे उत्पन्न, या कार्यक्रमाची आखणी अंमलबजावणी करते. या अशा धोरणाला चलनविषयक धोरण म्हणतात. एवढं लांब लचक मोठं दिलंय, सगळं बरोबर आहे, इथं चुकवलं. चलनविषयक नाही, राजकोषीय धोरण आहे. आणि मग त्या 1 तासामध्ये, त्या स्पीडमध्ये, त्या प्रेशरमध्ये लक्षात येत नाही. हे सगळं वाचून असं वाटतं की हा चलनविषयकच आहे. तुमच्यापैकी परत किती जणांनी हे चुकवलंय. आता बरोबर कोणाचं येईल, ज्याचे कन्सेप्ट क्लिअर आहे, त्याला हे माहिती चलनविषयक धोरण काय आणि राजकोषीय धोरण काय. म्हणजे 2 कन्सेप्ट एकत्र केल्यात का, हे कम्पॅरिझन नाही तर काय, हे मिक्सिंग नाही तर काय केलेलं आहे. ॲक्च्युली सगळं वाक्य, सगळी कन्सेप्ट कशाची आहे, राजकोषीय धोरणाची, पण ते शब्द काय टाकलाय, चलनविषयक धोरण. सो डिफरन्स बिटवीन मॉनिटरी पॉलिसी अँड फिस्कल पॉलिसी हे तुम्हाला माहीतच पाहिजे. तर लगेच पटकन कळत, अरे हे नाही, हे तर राजकोषीय धोरणाचं नाहीच आहे. पण ज्याला नीट माहीत नाही, सर वाचलंय की चलनविषयक धोरण पण वाचलंय, राजकोषीय पण नीट एक्झॅक्टली माहीत नाही, आला प्रश्न. हा सोडून द्या, हा समजा इथं ह्याच्यावर आहे, अर्थतज्ञावर. पण हा पहिला पर्याय यायला पाहिजे. न येणं म्हणजे अभ्यास कमी आहे. इथं पण सरळ सरळ फॅक्ट, हे वित्त आयोग कुठला आहे, पंचवार्षिक योजना, हे 10वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारला, हे चुकीचं आहे. हा कालावधी नाही तर मग कालावधी माहिती पाहिजे. परत लोकसंख्येवर आला का प्रश्न, हां हे पण GDP डेप्ट रेशो. आता ॲक्च्युली हा प्रश्न थोडा अजून डेप्थनी म्हणू शकतो आपण. इथं काय ह्याच्यात एक कन्सेप्ट नीट माहिती पाहिजे तुम्हाला. हे शून्य नसतं हे कळालं की उत्तर बऱ्यापैकी येऊन जातं. बफर स्टॉकबद्दल ॲग्रीच्या, हे MDG SDG बद्दलचा सिंपल साधा प्रश्न. आता आहे भरपूर तशी योजना वगैरे हे सगळे. परत ही योजनेचे परत इथं 2-3 प्रश्न आहेत. हे पॉलिटी अँगल, धनविधेयक. परत हे एखादं धोरण किंवा महाराष्ट्राच्या संदर्भातील प्रश्न आहे. यस, या इकडं. आता हे सगळं परत तुम्हाला इथून सुरू करतो. टार्गेट काय आपलं 2026. आता ग्रुप बी आणि ग्रुप सीचे दोन्ही पेपर बघितले आपण. त्याच्यानुसार काय काय केलं, जुने विद्यार्थी कुठं कुठं चुकत होते त्यांना ते लक्षात आलं असेल आणि नवीन विद्यार्थ्यांना पुढची दिशा मिळाली असेल. मार्क कमी का येतात इकॉनॉमिक्समध्ये, चला प्रश्नाचं उत्तर मिळालं का. पुढं PYQचं ॲनालिसिस करून डिमांड ऑफ द एक्झाम समजते का, तर यस. आणि मला आता परत
दोन्ही पेपर बघितले आपण. मी आता एक पेपर घेतल्यानंतर तुमची फीडबॅक सांगा म्हणत होतो. आता दोन्ही पेपर घेतल्यानंतर आवर्जून हा व्हिडिओ, हे लेक्चर, ही इन्फॉर्मेशन कशी वाटली मला फीडबॅकमध्ये मेन्शन करा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि ह्याच्या पलीकडे आता एक्झॅक्टली तुम्हाला किमान बेसिक इनपुट्स तरी आले असतील की मी अभ्यास करत होतो तर जरा थोडा वेगळाच अप्रोच होता, पण आता मात्र क्लिअरिटी आली, विजन क्लिअर झालं का, हे म्हणजे इकॉनॉमिक्स, हे म्हणजे कंबाईनची एक्झाम, डिमांड, ही प्रिलिम आणि हे आयोगाचे प्रश्न. चला आवर्जून मेन्शन करा. आणि ह्याच्यावरून एक काय कळालं की आपण क्वेश्चन पॅटर्न बघत नव्हतो. तुमची चूक कुठं होत होती हे इथं. तुमचं ॲनालिसिस म्हणजे काय, 15 प्रश्न आले, किती आले 15, कोणत्या टॉपिकवर, सार्वजनिक उत्तर आला, महागाईवर आला, अरे आलं ना ठीक आहे ना, घे काय करतो, बरं कुठल्या टॉपिकवर नाही आला, राष्ट्रीय उत्पन्नावर नाही आला, अजून कुठला नाही आला, ठीक आहे ना, हे कळालं, हे गरजेचं आहे. बरं अजून काय ह्याचे आन्सर काय दिलं आयोगाने, हे उत्तर दिले, ठीक आहे, सिंगल लाईन होते का हे कळाले, कन्सेप्ट फॅक्टिक पण आता मात्र ॲक्च्युली इथून पुढे काय बघितलं आपण तर क्वेश्चन पॅटर्नमध्ये डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल कशी आहे, कन्सेप्टमध्ये अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंग, 2 टॉपिकची 2 कन्सेप्टची हा भयानक प्रकार. फॅक्ट्स पण लई खूप इझिली घ्यायचं फॅक्ट्सला, काय नाही सर फॅक्ट्स आहेत, साधा सिंपल प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे, ऑप्शन सिंपल आहेत का रे, किती क्लोज, किती मिक्सिंग, किती कन्फ्युजन, हे आयोग करणारच. हे जर आधी कळालं तर मग आपण परफेक्शन वाढवणार नाहीत का. मग इथं तुम्हाला क्लिअर कट कन्फ्युजिंग क्लोज ऑप्शन, कन्सेप्टची डेप्थ, त्याच्यानंतरही इकडं करंटवर प्रश्न असतात, बजेटवर प्रश्न असतात, योजनेवर, लोकसंख्या, पॉलिटी अँगल. आता हे अजून परत तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये घेईल मी, नवीन एरिया, नवीन सरप्राईज एलिमेंट काय आहे ते. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज PYQ ॲनालिसिस. आणि ह्या सगळ्यांचा फायदा नक्की करून घ्या. याच PYQच्या कम्प्लिटली बेसिसवर आपली ही बॅच आत्ता 2026चं टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू होती आहे. इकॉनॉमिक्स कम्प्लिटली अपडेटेड बॅच असेल, सगळा डेटा तुम्हाला प्रॉपर अपडेटेड मिळेल. ह्याच्यामध्ये हे इथं कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट, योजना आणि मग ऑब्विसली तो पॉलिटी अँगल, तो लोकसंख्येचा अँगल ते येईल. ज्याला वाटतं मी पुण्यात आहे त्यांनी आवर्जून ऑफलाईन बॅच जॉईन करा. खूप फरक असतो. मुळात महाराष्ट्रातील बरेच बिचारे विद्यार्थी आहेत जे पुण्याच्या बाहेर आहेत, त्यांना नाही जमत म्हणून ते ऑनलाईन करतायत. पण बरेच विद्यार्थी पुण्यात येऊन पण निवांत टाइमपास करणे, इकडे तिकडे करणे, म्हणजे ज्याच्यासाठी आलो ते सोडून बाकी सगळं करतात. बघा म्हणजे तुम्ही ठरवा, काय हरकत नाही बाबा, तू ऑफलाईन बॅच नको करू, दुसरं काहीतरी करत बस. पण ज्याला वाटतं नारायणपेठ पोलीस ऑफिस आपलं ऑफिस आहे किंवा हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर कॉल करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन हे मिळून जाईल. हा आपला ऑफिसचा नंबर आहे हा. आणि 19 तारीख सोमवार लक्षात ठेवा, वेळ सकाळी 10 वाजता हा आपला ॲड्रेस आहे. इथं ऑफलाईनचं पहिलं लेक्चर हे फ्री असेल, मोफत असेल, त्यामुळे आवर्जून पहिलं लेक्चर ते किमान अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की बॅच नेमकी कशी असेल. आणि बॅचमध्ये हे पॉईंट्स आता तुम्हाला लक्षात मी काय म्हणतो, कन्सेप्ट, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंक या आयोगाच्या पॅटर्ननुसार टीचिंग केली जाईल. हे वाक्य उगाच टाकलं नाही, ॲक्च्युअल परीक्षेची ती डिमांड आहे आणि ती बॅचमध्ये फुलफिल केली जाते. PYQचं डिटेल ॲनालिसिस, डिकोडिंग, कारण मी आता फक्त ह्या वर्षीचं घेतलं, मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, किमान 4-5 वर्षाचा ट्रेंड आपण विचारात घेत असतो. टॉपिक वाईज ऑब्विसली टेस्ट असणारच आहे तुम्हाला, कॉम्प्रिहेन्सिव्ह टॉपिक वाईज. काही करंटच्या नोट्स असतील. आता काय होतं, काय गोष्टी नंतर बदलतात, पण याचा अर्थ तुम्हाला बॅच समजा झालेली असेल तर ते टेलिग्रामवर त्याच्या नोट्स मिळून जातील डेफिनेटली. बजेट सर्वे सुद्धा याच्यामध्ये होईल पूर्ण अपडेटेड. आणि बॅचसोबत आपलं इकॉनॉमिक्स गाईड तुम्हाला बुक मिळेल. हे आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक, जे की आता भरपूर रिफ्लेक्शन याच्यातून दिसून येतं. ह्याची कुठलीही नवीन अपडेटेड कॉपी येणार नाही. ह्याला पूरक अशी सप्लिमेंट मिळेल तुम्हाला करंटची. म्हणजे ह्याच्यातला जवळपास 90% डेटा न बदलणार आहे ना, कोर, कन्सेप्ट आणि फॅक्ट्सचा जो बदलणार आहे तो तुम्हाला PDF स्वरूपात मिळेल. त्यामुळे हे बिंदास पुस्तक परचेस करा, घ्या. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. नवीन ह्याची अपडेटेड कॉपी येणार नाही, आत्ताच सांगतो. ह्याला पूरक असल्या काय असणार आहे, करंट अपडेटेड नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील त्या वेळेला. डोंट वरी. येस. सो ही झाली पूर्ण इन्फॉर्मेशन बॅचची. बाकी तुम्ही ठरवा काय करायचं ते. 19 तारीख सोमवारी बॅच स्टार्ट होतीये. 26चं टार्गेट असेल तर. बाकी काय अजून असेल तर फोन करा, विचारा. आणि कंटेंट कसा घेतला जाईल त्याची झलक तुम्हाला मिळाली असेल. बाकी आपण अजून पुढच्या इतर कुठल्या व्हिडिओमध्ये बघू. सो दिस इज ऑल अबाउट PYQ ॲनालिसिस फॉर ओल्ड स्टुडंट अँड न्यू स्टुडंट. जुन्या विद्यार्थ्यांना परत अजून एक्झाम द्यायची असेल तर चुका त्या करू नका. नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ह्याची सुरुवातीला जर दिशा मिळाली तर 2-3 वर्ष लागत नाहीत. हा सगळा माझा मेन उद्देश होता. चालते. सो थांबू, परत अजून अशाच नवीन इनपुटसोबत भेटू. त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमची फीडबॅक मेन्शन करा. थँक्यू सो मच.